मीन बाय ट्रान्सजेंडर, किन्नर काय आहे. आता हा शब्द, दिस टर्म इज नॉट न्यू फॉर अस. ये कोई नया शब्द हमारे लिए नहीं है. वी नो व्हाट इज किन्नर, है ना. बट फ्रॉम द एजुकेशनल पॉइंट ऑफ व्यू we are studying this concept, and that's why it is included in your B.Ed syllabus, है ना. Because transgender is also important part of our community. हमने क्या किया है, वी आर गिविंग इम्पोर्टेंस टू ओनली मेल एंड फीमेल. और किन्नरों की तरफ जब हम देखते हैं तो वी आर यूजिंग देम एज ए एब्यूज़, है ना. गाली करके उनका हम उपयोग जो है करते हैं. उनको हम बहुत ही अलग अलग नाम से पुकारते हैं किन्नरों को, और उनको पुकारते वक्त हम रिस्पेक्टफुली उनको नाही पुकारते, है ना. आपण वेगवेगळे शब्द त्यांच्यासाठी वापरत असतो. ते कोणकोणते शब्द आहेत ते पुढे येतीलच, है ना. पण तेही सुद्धा माणूस आहेत की, आणि मानवतेच्या दृष्टीनं आपण त्यांना पाहिलं पाहिजे. कारण त्यांचं तसं असणं यात त्यांचा काही दोष नाही, बरोबर. म्हणजे कदाचित अशा प्रकारची व्यक्ती आपल्या घरात पण उद्या जन्माला येऊ शकते. म्हणजे यू ऑल आर यंग पीपल, अँड सम ऑफ यू आर मैरिड, सम ऑफ यू आर मे बी गेटिंग मैरिड विद इन नेक्स्ट फ्यू ईयर्स. कुछ सालों में आप सबकी शादी भी हो जाएगी. तो ऐसा ना हो कि अपने घर में ऐसा बच्चा अगर पैदा होता है, सो वी शुड ट्रीट हिम इक्वली एज वी आर ट्रीटिंग अदर आवर बॉयज़ एंड गर्ल्स, है ना. तो उसको भी हम इक्वली ट्रीट करना चाहिए, क्योंकि उसमें उस बेचारे का कोई दोष नहीं है. जो भी है दैट इज़ बिकॉज ऑफ सम जेनेटिकल डिप्लेशन, दैट इज़ बिकॉज ऑफ सम म्यूटेशन, maybe some or the biological factors which are, or environmental factors which are acting, and that's why that kind of we say the peoples are there in our society. त्याच्यामुळे त्यात त्यांचा काही दोष नाही. म्हणून आपण त्यांचा विचार करणं, सहानुभूतीनं विचार करणं, सहानुभूतीनं विचार करण्याच्या ऐवजी आपण त्यांचा माणूस म्हणून आपल्यासारखाच विचार करणं हे खूप गरजेचं आहे. मग आता किन्नर म्हणजे काय? सो हिअर आय जस्ट राईट इट डाऊन. सो ते अशी व्यक्ती की ज्यांचं दे आर बॉर्न विथ वन पर्टिक्युलर वी कैन से सेक्स, एंड दे आर बिहेव लाइक अदर सेक्स. मतलब उनके अगर बच्चा कोई जन्म लेता है तो जन्म लेते वक्त शायद वो लड़का या लड़की करके जन्म लेता है. बीइंग एज अ बायोलॉजिकल सेक्स ही मे बी बॉय और गर्ल, बट ही इज बिहेविंग अदर दैन हिज बायोलॉजिकल सेक्स, अपोजिट टू हिज बायोलॉजिकल सेक्स. मतलब कि उसके दिमाग में है कि वो लड़का है, दिमाग में उसका दिमाग कह रहा है कि वो लड़का है, लेकिन उसकी बॉडी कह रही है की वो लड़की है. समझ में आ रहा. त्याचं मन, मेंदू, बुद्धी त्याला सांगते की तो मुलगी आहे, पण त्याचं शरीर सांगतं त्याला की तो मुलगा आहे. म्हणजे हे जे द्वंद्व आहे त्यांच्यामधलं कन्फ्युजन आहे, त्याच्यामुळं त्यांना अनेक प्रकारच्या समस्या ज्या आहेत, या अनेक प्रकारच्या समस्यांना या सगळ्या लोकांना सामोरं जावं लागतं. तर त्यांच्या नैसर्गिक लिंग जातीच्या विरुद्ध त्यांचं वर्तन जे आहे ते वर्तन या ट्रान्सजेंडरचं असलेलं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे मुलगा असेल तर तो मुलीसारखा वागणार, आणि मुलगी असेल तर तो मुलासारखा वागणार. आता हे असं काही मुद्दामून करतात का? तर बिलकुल नाही. जसं मी मगाशी सांगितलं की त्यांना त्यांचं आतलं मन किंवा त्यांचा मेंदू त्यांना सांगतो की तू मुलगा आहेस, पण त्यांचं शरीर सांगतं की तू मुलगी आहेस. म्हणजे त्यांनाच हे कळत नाही की मग नक्की कोण आहे. कारण शरीर जे दिसतंय तेच त्यांना घरातले मेंबर्स किंवा सोसायटीतले मेंबर्स जे आहेत ते त्यांना फोर्स करतात की बाबा तू मुलगी आहेस तर मुलीसारखंच वाग, मुलासारखं कशाला वागतोस, किंवा वाइस वर्सा, त्याच्या अपोजिट उसके विरुद्ध भी हो सकता है. उसका दिमाग कह रहा है कि तू लड़की है, बट उसका बॉडी कह रही है, उसका शरीर कह रहा है कि तू लड़का है. तो जो बॉडी रिप्रेजेंट करती है, जो शरीर रिप्रेजेंट करता है, द फॅमिली मेंबर अँड सोसायटी मेंबर आर फोर्स टू हिम बिहेव लाईक दॅट. ते त्याला तसंच फोर्स करतात की तू मुलगा आहेस तर मुलासारखंच बिहेव कर. पण त्याला कळत नाही मी नक्की काय आहे आणि मी नक्की कसं बिहेव करायला पाहिजे. कारण त्याचं मन, त्याची बुद्धी त्याला सांगते तू मुलगी आहेस, आणि त्याचं शरीर त्याला सांगते की तू मुलगा आहे. म्हणजेच काय, तर अशा व्यक्तींमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांचेही थोडे थोडे गुण जे आहेत, हे थोडे थोडे गुण या सगळ्यांमध्ये आढळत असतात. आणि म्हणून कन्फ्युजन जे आहे ते कन्फ्युजन त्यांना त्यांच्या
शारीरिक रचनेमध्ये आणि त्यांचे बिहेवियरमध्ये उनको कन्फ्युजन जो आहे वो कन्फ्युजन दिखाई देता है. सो दिस ट्रांसजेंडर इज एक्चुअली अ अम्ब्रेला टर्म. So umbrella term in the sense, under this transgender there are different other classes are also coming, types are also coming, we can say those who are transsexual है ना. आता ट्रान्ससेक्शुअल म्हणजे काय, तर ट्रान्ससेक्शुअल म्हणजे जे मगाशी तुम्हाला सांगितले ट्रान्स फिमेल आणि ट्रान्स मेल, दीज आर टू वर्ड्स आर देअर. केअरफुली लिसन, देर इज टू वर्ड्स, ट्रान्स मेल and other word is trans female. So meaning of trans we know. What is mean by trans? Trans शब्दाचा अर्थ काय होतो, कोणी सांगेल? Yes, anybody? What is mean by trans? आपण म्हणतो ना ट्रान्सलेशन, ट्रान्झॅक्शन. सो व्हॉट इज ट्रान्स? रूपांतर. येस, रूपांतर. एक्झॅक्टली करेक्ट, रूपांतर. सो ट्रान्स मीन बाय रूपांतर, नाही ना. आपण त्याला भाषांतर, जेव्हा ट्रान्सलेशन म्हणतो तेव्हा भाषांतर, इथं रूपांतर हा अगदी परफेक्ट शब्द आहे. बट ट्रान्स मेल म्हणजे काय? सो ट्रान्स नंतर जो शब्द आलेला आहे ट्रान्स मेल, याचा अर्थ ती जी व्यक्ती आहे ती शरीराने स्त्री असेल किंवा मुलगी असेल, पण ती बिहेव करते मुलासारखी, अँड दॅट आर कॉल्ड ट्रान्स मेल. अंडरस्टूड? देन व्हॉट इज ट्रान्स फिमेल? ट्रान्स फिमेल म्हणजे काय मग? त्याच्या ऑपोजिट असेल. हा, म्हणजे काय शब्दामध्ये एक्सप्लेन करा. जसं मी ट्रान्स मेल एक्सप्लेन केलं तसं ट्रान्स फिमेल काय सांगता येईल? बॉडी जो है वो मेल जैसी होगी, अभी है फीमेल जैसा करेगी. हाँ यस, तो उसकी बॉडी जो है वो मेल जैसी होगी, बट ही इज बिहेविंग लाइक अ फीमेल, सो इट्स कॉल्ड ट्रान्स फीमेल. ओके, फिमेल मध्ये ट्रान्सफॉर्म झालं इन शॉर्ट. अँड ट्रान्स मेल मीन दॅट बॉडी इज गेटिंग ट्रान्सफॉर्म इन टू मेल, है ना. तर अशा प्रकारे ट्रान्ससेक्शुअल ही जी कन्सेप्ट आहे किंवा ट्रान्सजेंडर ही जी कन्सेप्ट आहे, दिस इज ॲक्च्युअली अम्ब्रेला टर्म. अम्ब्रेला म्हणजे आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये या हिंदी में उसका मीनिंग होता है छाता. तो छाते के अंदर बहुत सारे और भी फैक्टर जो है या लोग जो है वो लोग आते हैं. तो ट्रांसजेंडर में यू माइट बी हर्ड अबाउट LGBTQ. ये टर्म आपने सुना है? LGBTQ, LGBTQ ये आपने सुना है? सो व्हाट इज LGBTQ? क्या फुल फॉर्म है, कुछ बता सकते? L स्टैंड फॉर व्हाट? लेस्बियन. लेस्बियन, करेक्ट. G स्टैंड फॉर गे, एब्सोल्युटली करेक्ट. B स्टैंड फॉर बायसेक्शुअल, एब्सोल्युटली करेक्ट. LGBT स्टैंड फॉर ट्रांसजेंडर, and Q stand for? that I don't know. Yeah, that is queer. That means queer means they are very much confused. They sometimes feel they are male and they sometimes feel they are female. So we know what is lesbian. So we know this term, we are aware. What is gay we know, because lesbian means two female having attraction, sexual attraction towards each other. Gay means both the male but having attraction towards each other. And transgender are nothing but a trans male and trans female. So trans male and trans female मतलब क्या है? तो उनका जैसे पहले हमने डिस्कस किया कि उनका बॉडी एक कह रहा है और उनका दिमाग एक कह रहा है. कि उनकी बॉडी कह रहा है तू लड़का है, बट उनका दिमाग कह रहा है तू लड़की है, और इसलिए वो लड़की की तरह बिहेव करते. सो दैट इज ट्रांस फीमेल. एंड ट्रांस मेल, उनकी बॉडी कह रही है कि तू लड़की है बट दे आर बिहेविंग लाइक अ मेल, दैट इज अ ट्रांस male. Okay, so trans male and trans female, this is a transgender, and under this transgender all these terminologies are coming. That means LGBTQ all are coming under this. Okay, सर अशा प्रकारची एक आपण म्हणूया की एक छत्री संकल्पना है, म्हणजे एक छाते के जैसे है, जिसके अंदर ये सब भिन्न भिन्न प्रकार के लोग जो है, ये भिन्न भिन्न प्रकार के लोग आते हैं. हा बोल. सर तो मराठीमध्ये काय फुल फॉर्म येणार मग? हा म्हणजे ही एक छत्री संकल्पना आहे. मी वरती लिहिले बघ की ट्रान्सजेंडर ही एक छत्री संकल्पना आहे, म्हणजे छत्री सारखी संकल्पना आहे ज्याच्यामध्ये LGBTQ या लोकांचा समावेश होतोय. लेस्बियन म्हणजे आपण ज्यांना म्हणतो ना समलिंगी, है ना, समलिंगी म्हणजे तिथे स्त्रिया या एकमेकींबद्दल आकर्षण असतं. असे बरेचसे उदाहरणं आपण आजूबाजूला आपल्या समाजामध्ये पाहतो.
जी फॉर गे, जिथे गे म्हणजे समलिंगी पण पुरुष ज्यांना एकमेकांबद्दल आकर्षण असतं. अँड बायसेक्शुअल इन द सेन्स दे आर हॅव्हिंग अट्रॅक्शन टुवर्ड्स बोथ द सेक्स. म्हणजे त्यांना स्त्रियांबद्दल पण आकर्षण असतं आणि त्यांना पुरुषांबद्दल पण आकर्षण असतं. दॅट इज कॉल अ बायसेक्शुअल. LGBT, टी फॉर ट्रान्सजेंडर जे आपण आता पाहतोय, दे आर ट्रान्समेल अँड ट्रान्सफिमेल. म्हणजे त्यांचं शरीर जर पुरुषासारखं असेल तर वागणं स्त्रियांसारखं असतं, किंवा शरीर स्त्रियांसारखं असेल तर वागणं पुरुषांसारखं असतं, ज्याला किन्नर. आणि लास्ट टर्म क्युअर, QUERE, क्युअर म्हणजे काय, दे आर कन्फ्यूज, त्यांना कळतच नाही. म्हणजे इथे तरी त्यांना त्यांचं मन आणि मेंदू सांगतो की स्त्री आहेस, पण काही खूप कमी प्रमाणामध्ये अशी लोक आहेत की ज्यांना कधी कधी वाटतं मी पुरुष आहे आणि कधी कधी वाटतं मी स्त्री आहे. तर हे कन्फ्युजन त्यांच्यामध्ये असतं. तर अशा प्रकारची लोक जे आहेत, तर या सगळ्यांचा समावेश या छत्री संकल्पनेमध्ये होतो, ट्रान्सजेंडर या संकल्पनेमध्ये होतो, ज्याचा आपण इथं आज विचार करतोय. क्लिअर आहे? म्हणजे तुला जे म्हणायचं होतं त्याचं उत्तर मिळालं का? हो हो सर. ओके. हा प्लीज, आणि तुमचं नाव सांगा कालच्या प्रमाणे, म्हणजे आपल्याला मला ते. सर राजश्री. ओके ठीक आहे. तर वैद्यकीय दृष्ट्या किन्नर, आपण तेच म्हटले की ज्यांचं बायोलॉजिकल सेक्स वेगळा आहे अँड दे बिहेव लाईक अ अपोजिट सेक्स. सो ते इक्वल करण्यासाठी किंवा ते समान करण्यासाठी किंवा त्यांना आपलं आयुष्य, आता बघा ना, कुणालाही वी कैन इमेजिन, अगर हम ये इमेजिन कर सकते कि मैं हूँ तो लड़का, अगर मुझे अंदर से लग रहा है कि नहीं मैं लड़की हूँ एंड आई एम बिहेविंग लाइक गर्ल, मैं लड़की के जैसे मेकअप करता हूँ, लड़की के जैसे मैं कपड़े पहनता हूँ, तो ऑब्वियसली उससे क्या होगा, ना तो मुझे समाज एज अ बॉय एक्सेप्ट करेगी, ना तो समाज मुझे एज अ गर्ल एक्सेप्ट करेगी. तो उसमें फिर कुछ मेडिकल ट्रांसप्लांट करके, कुछ मेडिकल ट्रीटमेंट करके, वो जो चाहे, अगर मैं चाहता हूँ कि मैं लड़की बनूँ तो कुछ मेडिकल सर्जरी करके, उसको कहते हैं हार्मोन थेरपी या हार्मोन सर्जरी. तो कुछ बदलाव लागे वैद्यकीय दृष्ट्या किंवा मेडिकल दृष्ट्या, तशा प्रकारची शस्त्रक्रिया करून, हार्मोन थेरपी सारखी शस्त्रक्रिया करून, एखाद्याला वाटत असेल की मी स्त्री आहे आणि स्त्रीसारखंच मला व्हायला पाहिजे, तर तशा प्रकारची शस्त्रक्रिया जी आहे ती शस्त्रक्रिया केली जाते आणि ते पुढचं आयुष्य जे आहे ते सन्मानानं स्त्री म्हणून जगू शकतात. हार्मोन ट्रीटमेंट केल्यामुळे एखाद्याला वाटलं मी पुरुष आहे पण माझं शरीर स्त्रीसारखं आहे, हार्मोन ट्रीटमेंट केल्यामुळे मग त्याला मूछ येणं, त्याला केस येणं, हे सगळे प्रकार त्या हार्मोन्समुळे होतात. आणि स्त्रिया असेल तर स्त्री सुलभ जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होतात. तर या प्रकारे वैद्यकीय ट्रीटमेंट करून त्यांना आपलं आयुष्य त्यांच्या मनासारखं निश्चितपणे जगता येतं. वेरच लेस्बियन आणि गे हा जो प्रकार आहे, तर लेस्बियन आणि गे यांच्या बाबतीमध्ये ते ॲक्च्युली दॅट इज देअर सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. म्हणजे त्यांचं शारीरिक काही प्रॉब्लेम नसतो, ते शरीराने धडधाकट पुरुषच असतात किंवा धडधाकट स्त्रियाच असतात. दे आर टोटली मेल और टोटली फिमेल, बट दे आर सायकोलॉजिकली दे आर अट्रॅक्टिंग टुवर्ड्स सेम सेक्स, सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड लेस्बियन अँड गे. तर अशा प्रकारे आता हे सगळं होतं कशाच्यामुळे, म्हणजे हे सगळे बदल जे होतात हे कशामुळे होतात. सो दीज आर ऑल अ कॉम्प्लेक्स फिनॉमिना ॲक्च्युली. म्हणजे आजही शास्त्रज्ञांना किंवा आजही मेडिकली वी कांट गिव द एक्झॅक्ट आंसर. म्हणजे आज भी हम ये ट्रांसजेंडर जन्म लेते हैं तो क्यों लेते हैं, उसके पीछे के रीज़न क्या है, उसका आज भी हम सही मायने में करेक्ट आंसर, टोटली 100% आंसर हम नहीं दे सकते. तो इसलिए एक्सपर्ट का मानना है कि दिस इज कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ बायोलॉजी, साइकोलॉजी एंड एनवायरमेंटल फैक्टर, कि सिर्फ बायोलॉजिकली फैक्टर्स अफेक्ट नहीं करते, सायकोलॉजिकली ऑल्सो देअर अँड एन्व्हायरमेंटल ऑल्सो देअर. कारण एन्व्हायरमेंटल कसं, तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण देतो. म्हणजे बघा, आज आपण पाहतो की आजूबाजूला आपल्या इकडे सुद्धा आजूबाजूला आपल्या समाजामध्ये आपण कधी कधी विचित्र प्रकारची बालकं जी आहेत ती जन्माला आलेली पाहतो किंवा विचित्र प्रकारचे प्राणी जन्माला आलेले पाहतो. कधी कधी आपण पाहतो की अशी मुलं जन्माला येतात ज्यांचं शरीर एक आहे पण ज्यांना 2 डोकी आहेत, किंवा ज्यांचं शरीर वगैरे सगळं व्यवस्थित आहेत पण एखाद्याला 3 किंवा 4 हात आहेत किंवा 3 पाय आहेत. हे माणसांच्याच बाबतीत नाही तर हे प्राण्यांच्या बाबतीत पण आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतं. आता हे काय आहे,
नाही कोणीतरी 3 हात आले किंवा 4 हात आले म्हणजे कुठला तरी काही देववीव जन्माला आला का, तर असं काही नाही. सो दिस इज ओनली बिकॉज ऑफ द एन्व्हायरमेंटल फॅक्टर दोज आर ऍक्टिंग. म्हणजे वातावरणामध्ये जे काय आता बदल होत आहेत ना, ज्याला आपणच कारणीभूत आहेत, मग ते पोल्युशनच्या माध्यमातून असतील, इतर सगळ्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीच्या माध्यमातून असतील, तर त्याच्यामुळे काय होतं, जेनेटिकली म्युटेशन जे आहे ते आपल्या जीन्समध्ये होतं आणि ते जीन्सचा परिणाम होतो की काहीतरी विचित्र प्रकारचा प्राणी किंवा माणूस जो आहे तो जन्माला येतो आणि त्याच्यामुळं biological, psychological and environmental factors, these all combined together affect, and that's why this kind of we can say अशा प्रकारची माणसं जी आहेत ती माणसं जन्माला येतात. पण त्याचं आजही एक्झॅक्ट उत्तर जे आहे ते आजही एक्झॅक्ट उत्तर मेडिकल सायन्सला आजही सापडलेलं नाही की नक्की कोणते फॅक्टर आहेत ज्याच्यामध्ये आपण जर बदल केला तर अशा प्रकारची ट्रान्सजेंडर सारखी कम्युनिटी किंवा मुलं जी आहेत ती मुलं जन्माला येणार नाही. याच्यावर अजून रिसर्च जो आहे तो रिसर्च सुरू आहे. त्याच्यामुळे ट्रान्सजेंडर म्हणजे एकंदरीत काय, तर त्यांची बॉडी वेगळी आहे बायोलॉजिकली आणि त्यांचं बिहेवियर अपोजिट टू देअर सेक्स, आणि ते करण्यासाठी त्यांना केव्हा केव्हा हार्मोन थेरपीसारख्या ट्रीटमेंटला जे आहे त्या हार्मोन थेरपीसारख्या ट्रीटमेंटला त्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यातून ते स्वतःला कसं व्यवस्थित जगता येईल अशा प्रकारची व्यवस्था त्यांच्याकडून होते. आणि तुम्ही कदाचित न्यूजपेपरच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून हे ऐकलं पण असेल की काही ट्रान्सजेंडरनी आवाज कट होतोय का, सगळ्यांनाच कट होतोय आवाज असं वाटतंय. हाँ तो देखो जिसको लग रहा है उसका कुछ प्रॉब्लम होगा, हो सकता है नेटवर्क का इशू होगा. देखो थोड़ा सा रेंज आपकी चेक करो, ठीक आहे. तर तुम्ही न्यूजच्या माध्यमातून, बातम्यांच्या माध्यमातून हे जरूर ऐकलेलं असेल की काही ट्रान्सजेंडरनी अशा प्रकारे हार्मोन थेरपी केली अँड दे आर हॅपीली मॅरिड नाव, आणि मग त्यांनी एकमेकाशी विवाह केला, लग्न केलं आणि मग ते आता खूप आनंदानं नांदत आहेत, आनंदानं आपला संसार जो आहे तो संसार करत आहेत. मला याच्यावर कुठेही मी थोडंसं सर्च केलं, पण इफ द ट्रान्सजेंडर आर गेटिंग हार्मोन थेरपी देन व्हॉट अबाउट देअर चिल्ड्रन, तर मला त्यांना मुलं होतात हे काय, मला कुठेही मी थोडंसं गुगल सर्च करण्याचा प्रयत्न केला तर तसं काय आढळलं नाही. कारण तिथे तुम्ही जेव्हा त्यांचं हार्मोन थेरपीची ट्रीटमेंट करता, सो दॅट इज ओनली फॉर युअर वी कॅन से सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन, तेवढ्यासाठीच तेवढे ती ट्रीटमेंट केली जाते. अँड दे आर टोटली गेट कन्वर्टेड इन टू मेल अँड फिमेल. बट अगर हम उनके मतलब प्रेगनेंसी रिलेटेड बातें करें सो दैट इज़ येट नॉट पॉसिबल एज पर माई नॉलेज. जितना भी मैंने सर्च किया तो वो पॉसिबल नहीं होता बिकॉज देर आर सम वी कैन से मतलब बाह्य घटक जे आहेत म्हणजे पॉली या सगळ्या केमिकल किंवा वेगवेगळ्या मिश्रणांचा वापर करून त्यांच्यामध्ये तशा प्रकारचे चेंजेस जे आहेत ते केले जातात आणि त्याच्यामुळे हार्मोन थेरपी केली, ते कन्वर्ट झाले. मला वाटतं की मुलगी व्हावा, मी मुलीसारखं बदल झाले, पण पुढे जाऊन गर्भधारणा वगैरे या स्त्री सुलभ निसर्गानं दिलेलं वरदान जे आहे तिथपर्यंत अजून मेडिकल ट्रीटमेंट जी आहे ती पोचलेली नाही. पण ॲक्च्युली दे कॅन एन्जॉय देअर लाईफ ॲज अ मेल ऑर फिमेल. आणि मग अशा प्रकारची लोक एकत्र येऊन विवाह सुद्धा करतात. या बातम्या आपण अनेकदा न्यूजपेपरच्या माध्यमातून ऐकलेलं असेल. सो दिस इज अ ट्रान्सजेंडर. आता हे ट्रान्सजेंडर जे आहे ते ट्रान्सजेंडर आपल्याला काय सुरुवातीला मी सांगितलं तसं आपण काही ही काहीतरी वेगळं नवीन अभ्यास तो याच्यातला भाग नाही. तर आपण आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये या लोकांना नक्कीच पाहत असतो. आपण आपला कधी कधी यांच्याशी या ना त्या निमित्तानं संबंध सुद्धा येत असतो. इवन आपण जर मायथॉलॉजिकली पाहिलं, इफ वी गो बियॉन्ड द सायन्स है ना, आपण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपल्या संस्कृतीचा, आपल्या इकडच्या पुराणांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला अनेक ठिकाणी पुराणांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या अनुषंगाने त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या नावानं जे आहे ते नावानं संबोधलं जातं. म्हणजे विशेषतः दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना किन्नर म्हणतो. तमिळनाडूकडे तुम्ही गेलात
तर त्यांना आरावनिया या नावाने संबोधलं जातं. आंध्र प्रदेशामध्ये शिवशक्ती, इवन महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या काही भागामध्ये जोगता जोगतीण, हे तुम्हाला माहीत आहे, हे सगळे शब्द आपल्याला परिचयाचे आहेत. तर या वेगवेगळ्या नावाने त्यांना ओळखलं जातं. त्याच्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. शिवशक्ती किंवा अर्धनारेश्वर आपल्याला माहिती आहे, शंकरांनी स्वतः शंकर आणि पार्वती अशा प्रकारचं घेतलेलं रूप, किंवा महाभारतातली रामायणातली आपल्याला उदाहरणं माहिती आहेत. रामायणातला आपल्याला प्रसंग कदाचित माहिती असेल, जेव्हा राम अयोध्या सोडून 14 वर्ष वनवासाला जातो, तेव्हा मग सगळी लोक रामाबरोबर निघायला निघतात की आम्ही पण येतो वनवासाला, म्हणजे रामच जर राहत नसेल तर आपण कशाला राहायचं. मग ते लोक रामाच्या मागे निघतात. दिस इज ऑल मायथॉलॉजिकल, पारंपरिक, म्हणजे आपण याला काय म्हणूया की हे पुराणानुसार आहे. यात किती वस्तुस्थिती आहे याचा काही हिस्टॉरिकल पुरावा नाही आपल्याकडे, परंपरेनुसार आपण ऐकत आलेलो आहोत. मग ती सगळी लोक येतात. मग राम त्यांना थोड्या अंतरावर गेल्यानंतर सांगतो की सगळ्या स्त्रिया आणि पुरुषांनी बाबा माझ्यावर येऊ नका, तर मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही पुन्हा अयोध्येला जा. मग ते सगळे लोक पुन्हा ते परत जातात, पण काही लोक थांबतात. मग रामाला प्रश्न पडतो की ही लोक का थांबली, कारण ती लोक ना पुरुष असतात ना स्त्री असतात. मग राम त्यांना सांगतो की इथून पुढे जेव्हा जेव्हा काही शुभ कार्य असेल तेव्हा तेव्हा तुमचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा ठरेल. आणि मग तशा प्रकारे मग आपण बारसा असेल, लग्न समारंभ असेल, इथंही ही लोक आशीर्वाद द्यायला येतात. अशी एक प्रथा आहे, अशी एक परंपरा आहे, ऐकीव कहाणी आहे. तर अशा अनेक प्रकारच्या मायथॉलॉजिकल, अनेक प्रकारच्या आपण म्हणूया की पौराणिक कथा ज्या आहेत, त्यातून आपल्याला ही किन्नरांसारखी कम्युनिटी जी आहे किंवा लोक जी आहेत ते आपल्याला वेळोवेळी या ग्रंथातून सुद्धा भेटत आलेले आहेत. आपला त्यांचा परिचय झालेला आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानं जे आहेत ते नावानं संबोधतात, याची आपल्याला कल्पना आहे. मग आता या किन्नरांचं जेव्हा आपण एकंदर विचार करू, जेव्हा आपण त्यांच्या एज्युकेशनल स्टेटसबद्दल जेव्हा आपण विचार करू, तेव्हा 2011ची जी जनगणना झाली आपल्या देशामध्ये, तर 2011च्या सेन्सेसनुसार, जनगणनेनुसार देर आर 4.9 lakhs ट्रान्सजेंडर आर देअर इन आवर कंट्री, है ना. कदाचित ही केवळ कागदोपत्री असणारी संख्या आहे. याच्या कितीतरी जास्त संख्या असेल, कारण काय सगळ्याच ट्रान्सजेंडरची कोणी नोंद केलेली नसेल. पण जो काय अवेलेबल डेटा आहे, तो अवेलेबल डेटा सांगतो की भारतामध्ये किन्नरांची संख्या जी आहे ती एकंदर 4.9 लाख इतकी किन्नरांची संख्या असलेली लक्षात येते. आणि त्यांच्यातलं जे साक्षरतेचं प्रमाण जे आहे, सो लिटरसी रेट, ओव्हरऑल लिटरसी रेट ऑफ इंडिया इज 74% अँड ट्रान्सजेंडर लिटरसी रेट ऑफ इज 46%. So overall 74% and transgender literacy rate is 46%. तो आपको ये नहीं लगता कि ट्रांसजेंडर का तो लिटरेसी रेट काफ़ी ठीक है, मतलब इतना ख़राब भी नहीं है, तो इतना कैसे हो गया उनका लिटरेसी रेट? एनी गेस, एनी लॉजिक, कुछ बता सकते कि ओवरऑल अपने देश में लिटरेसी रेट 74% है और उसमें ट्रांसजेंडर का लिटरेसी रेट जो है, साक्षरतेचं प्रमाण जे आहे, सो दॅट इज 46%. तर एवढं कसं काय असू शकेल? काय सांगता येईल? काय रिझन, काय लॉजिक? सर अपना राइट टू एजुकेशन की वजह से. हाँ बोलो बोलो, कोई तो एक बोलो. हाँ नाम बोलो पहले. सर गोल्डी. हाँ गोल्डी बोलो. मिश्रा. हाँ गोल्डी बोलो. सर राइट टू एजुकेशन की वजह से कि हर किसी को एजुकेशन लेने का राइट है. ओके ठीक है, वो तो है. और क्या रीजन हो सकता है कि इतने पढ़े? सर साधना. हाँ बोल साधना. म्हणजे सर समाजाचा दृष्टिकोन त्या लोकांकडे बघण्याचा, त्याच्यामुळे थोडं कसं एखादा जर स्टुडंट आला स्कूलमध्ये, त्याने जर घेतलं ऍडमिशन, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्यामुळे त्यांनाच असं खूप फील होतं की म्हणजे आम्हीही माणूस आहोत पण माणसाप्रमाणे आम्हाला बघितलं जात नाही, त्या दृष्टीने. बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे खूप कमी असं साक्षरता. पण मग ते पुढे तर शिक्षण घेत नाही ना, पण हा पण प्रश्न आहे ना. ते पुढे हायर एज्युकेशन घेत नाही, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या पोझिशनला आपल्याला ही लोक दिसत नाही. याचा अर्थ फक्त लिटरसी, कारण सर समाजाचा दृष्टिकोनच तसा होऊन जातो की
की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होऊन जातो. बरोबर बरोबर आणि बरोबर. त्यामुळे ते त्याच्यातले काही खूप चांगले असतात हा. आणि काही मग ज्या भागातून येतात विभागातून त्याच्यामुळे त्यांच्यावर परिणाम होतो. ओके, बट नेक्स्ट लाइन आप देख सकते हो पीपीटी पे दैट दे आर एजुकेशनली डिप्राइव्ड कम्युनिटी, फॉर्मल एजुकेशन आर वेरी रेयर इन केस ऑफ ट्रांसजेंडर. ट्रांसजेंडर में फॉर्मल एजुकेशन ज्याला अपन औपचारिक या जिसको हम स्कूल एजुकेशन बोलते वो बहुत ही कम लिया जाता है. तो ये दोनों लाइन में सेंटेंस में देयर इज अ कॉन्ट्रावर्सी है ना. एक सेंटेंस कह रहा है कि देयर लिटरेसी रेट इज 46% और नीचे का सेंटेंस कह रहा है कि इट्स फाउंड वेरी रेयर. तो ये क्या है फिर, ये क्यों है सर हाँ सर गोल्डी मिश्रा, हाँ बोलो सर लिटरेसी का मतलब यही है कि कोई अगर एक पर्सन किसी भी लैंग्वेज में रीड और राइट कर सकता है तो वो लिटरेट है, तो वो स्कूल लेवल पे हो जाता है. बट फॉर्मल एजुकेशन के लिए एक एक्सेप्टेंस की जरूरत होती है सोसाइटी की तरफ से. करेक्ट करेक्ट. और मुझे जो व्हाट आई एम एक्सपेक्टेड वो बात अभी तक सामने नहीं आ रहा है. और कोई बताना चाहेगा, कोणी सांगू शकेल आणखी? सर आणि त्यांच्यात स्वतःमध्येच तो न्यूनगंड निर्माण झालेला असतो ओके, ना. काय नाव तुझं प्लीज? अनुजा माडिवळ. अनुजा हो हा अनुजा बरोबर आहे. आणखी एक आता मी मुद्दा सांगतो तुम्हाला, तो क्लिक होईल की वाय द लिटरसी रेट इज मोर. कारण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की ट्रान्सजेंडरमध्ये मी काहीतरी वेगळं आहे हे त्याला कधी जाणवतं, जेव्हा तो वयामध्ये यायला लागतो. म्हणजे तो किंवा ती, म्हणजे मुलगा किंवा मुलगी जोपर्यंत लहान असते तोपर्यंत त्यालाही काही फिलिंग होत नाही. पण तो एकदा का 11-12 वर्षाच्या पुढे जायला लागला मग त्याला जाणवायला लागतं की माझ्यामध्ये काहीतरी बदल आहे. म्हणजे म्हणून तुम्ही हे पाहत असाल आजूबाजूला किंवा ॲटलिस्ट चित्रपटाच्या माध्यमातून लहानपणी त्यांना कोणी टाळत नाही किंवा नो बडी विल बी डिस्क्रिमिनेट बिटवीन देम व्हेन दे आर यंग चिल्ड्रन. जब वो छोटे बच्चे होते, क्योंकि वो छोटे बच्चे भले वो बॉडीली मेल है या बॉय है या गर्ल हो, दे आर बिहेव लाइक दैट. क्योंकि छोटे बच्चों में हम बॉय और गर्ल ऐसे डिफ्रेंशिएट नहीं करते. वो एक साथ खेलते, एक साथ मस्ती करते, इवन उनको भी ये पता नहीं चलता. लेकिन जब वो थोड़ा सा बायोलॉजिकली हम कहते हैं ना कि वो पुरुष या स्त्री बनने के उम्र के स्टेज पे आता है आफ्टर 12 और आफ्टर 13, वयाच्या 12 किंवा 13 वर्षानंतर जे बदल आपल्या बॉडीमध्ये होतात मुलांच्या आणि मुलींच्या. काल आपण पाहिलं की काही बायोलॉजिकल बदल आहेत, काही जे आपल्याला वर शरीराच्या रूपामध्ये इतर सगळ्या अवयवांच्या रूपांमध्ये दिसतात. तर हे जेव्हा बदल व्हायला सुरुवात होते तेव्हा त्यांना जाणवायला लागतं की आपल्यामध्ये काहीतरी गडबड आहे किंवा मी मुलगा आहे पण मला आता मुलीसारखं नटणं सजायला आवडतं, किंवा मी मुलगी आहे पण मला मुलासारखं आता डॅशिंग राहायला, बोलायला आणि मस्ती करायला आवडतं. हे त्यांना तेव्हा जाणवायला लागतं, तेव्हा ते फॅमिलीच्या लक्षात येतं. म्हणजे मला यातून हे सांगायचं आहे की जोपर्यंत 12-13 वर्षाचे होत नाही तोपर्यंत आई वडिलांना पण काही कळत नाही आणि त्या मुलांनाही काही कळत नाही. त्याच्यामुळे नॅचरली 12-13 वयापर्यंत त्यांचं शालेय शिक्षण कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडतं, कारण तशा प्रकारचं कोणतंच बिहेवियर त्यांच्यामध्ये दिसत नाही. आणि मग 12-13 वर्षानंतर जेव्हा हे सगळे बायोलॉजिकली बदल जेव्हा घडायला लागतात तेव्हा आपल्याला ती मुलं वेगळंच काहीतरी बिहेव करतात हे लक्षात येतं. म्हणजे मुलगा आहे पण तो मुलीसारखा वागणार किंवा मुलगी आहे तर तो मुलासारखा वागणार. मध्यंतरी एक कोठी म्हणून चित्रपट आलेला, तुम्ही कदाचित पाहिला असेल तो टी व्हीवर वगैरे, याच विषयावर आधारित होता. म्हणजे छोटं मुलगा आणि मग तो कसं मुलीसारखा वागतो वगैरे वगैरे. तर ही सगळी आपली समाजाची परिस्थिती त्यातून मांडलेली आहे. अशा अनेक चित्रपट येऊन गेले. इवन मग त्या वयानंतर जेव्हा त्यांना वाटायला लागतं तेव्हा नॅचरली मग काय होतं, शाळेतली मुलं चिडवायला लागतात, आई वडील त्यांना मारझोड करतात की तू असं काहीतरी विचित्र वागतो म्हणून. समाज त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतो, चिडवायला लागतात. आणि मग शाळासुद्धा मग आपल्या शाळेची इज्जत नको म्हणून बऱ्याचदा अशा मुलांना शाळेमधून ॲक्सेप्टन्स जो आहे तो ॲक्सेप्टन्स मिळत नाही. म्हणून ही मुलं लिटरसी म्हणजे काय, हां आता लिहिता वाचता थोडंफार येतं, कारण का ते 4थी 5वी 6वी पर्यंत सहज शाळेमध्ये जातात. एकदा का 6वी 7वी नंतर
त्यांच्यामध्ये जे हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात त्यानंतर त्यांना लक्षात येतं आणि म्हणून मग त्यांची शाळेपासूनची जी नाळ आहे ती तुटली जाते. सो दे आर एज्युकेशनली बिकम डिप्रायव्ड आफ्टर सर्टन एज, आफ्टर 12 or 30 years, because after that year there is certain changes will takes place in their body and they feel that though I am looking like a boy but I should behave like a girl. तो ये उनमें बदलाव आ जाता है, उसके वजह से बाद में उनका एजुकेशन बंद हो जाता है. एक्सेप्टेंस स्कूल या पीयर ग्रुप से, दोस्तों से उनको बहुत सारी टॉन्ट जो है वो मिलते हैं या उनको कोई दोस्त करके लेता नहीं, एंड दैट्स वाई दे आर डिप्राइव्ड फ्रॉम द education. So this is the main reason why these people are this community is educationally deprived, and that's why we see that these people very real transgender are there. They are highly educated, take a graduation up to graduation or higher education they will take. आणि ते घेताना काही ट्रान्सजेंडरच्या बाबतीमध्ये त्यांची फॅमिली त्यांना पूर्ण सपोर्ट करते, तर काही ट्रान्सजेंडर हे स्वतःच इतके मोटिवेटेड आणि डेडिकेटेड असतात की ते खूप गोष्टी सहन करतात आणि ते एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशन पूर्ण करतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हैदराबादला एक 5-6 वर्षापूर्वी मी काही आमच्या इन सर्व्हिस ट्रेनिंग असतात, इन सर्व्हिस ट्रेनिंगच्या निमित्तानं हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये मी तिकडे एक 10 दिवस होतो आणि त्यावेळेस एक ट्रान्सजेंडरचं आमच्यासाठी व्याख्यान आयोजित केलेलं. तर त्या ट्रान्सजेंडरने त्यांची लाईफ हिस्ट्री सांगितली. म्हणजे ती ट्रान्सजेंडर आता खूप चांगलं काम करते इतर ट्रान्सजेंडरसाठी, अँड शी फ्रॉम अ वेल फायनान्शियली वेल सेटल फॅमिली. तर तिने सांगितलं की मला ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण मी जे घेतलं तर मला हे माझ्या 12-13 वर्षानंतर लक्षात आलं की माझ्यामध्ये काहीतरी बदल आहे. आणि मी आजूबाजूचा समाज बघत होते आणि मी तेव्हा मला कळलं की हे जर मी आता माझ्या घरच्यांना किंवा कुणाला सांगितलं तर मला हे नक्कीच घरातून हाकलून देणार. मग मी काय केलं तर मी स्वतःला खूप दाबून ठेवलं. म्हणजे मी जेव्हा एकटी असेन तेव्हा माझ्या इच्छा मी पूर्ण करायचे, म्हणजे मुलीसारखं वागणं वगैरे वगैरे. पण नाहीतर मी इतरांसमोर असं दाखवायचे की मी मुलगा आहे अँड आय एम ओके. कारण मला एक कळत होतं की मी जर असं बिहेव केलं मुलीसारखं सगळ्यांच्या समोर तर मला घरातून हाकलून देणार आणि माझं शिक्षण जे आहे ते शिक्षण माझं काही मला पूर्ण करता येणार नाही. आणि मला तेव्हा कळलं की मी शिकले तरच मी माझं काहीतरी बरं करू शकते. आणि तरी पण म्हणे मी जेमतेम मग त्यानंतर 12वी-13वी पर्यंत स्वतःला रोखू शकले. त्यानंतर मला ते शक्य झालं नाही. आणि 13वीला गेल्यानंतर जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं त्या नॅचरली म्हणण्यापेक्षा खूप वाईट आपण म्हणूया दुर्दैवानं घरच्यांनी सुद्धा तिला घरातून हाकललं. तिला खूप म्हणजे त्रास व्हायला लागला, मारझोड आणि सततचं टॉर्चिंग. आणि मग त्यांनी घर सोडलं. मग हॉस्टेलला राहून किंवा इकडे तिकडे राहून तिने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. म्हणजे काय की ही लोक जी आहेत ती अशी खूप डेडिकेटेड असतील, असे खूपच अगदी हार्डली 0.5% वगैरे ट्रान्सजेंडर आपल्याला दिसतील जे असं खूप संघर्ष करून काहीतरी पुढे शिक्षण घेतात. किंवा काही लोकांची फॅमिली इतकी छान असते, इतकी सपोर्टिव्ह असते की दे ॲक्सेप्ट की येस की याच्यामध्ये या मुलाचा किंवा मुलीचा काही दोष नाही, सो वी शुड ॲक्सेप्ट अँड वी शुड सपोर्ट हिम ऑर हर. आणि मग ती फॅमिली सपोर्ट करते. पण अशी खूपच रेअर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सगळ्याच्या मुलं काय होतं, एकंदर शिक्षणाचं प्रमाण जे आहे ते ट्रान्सजेंडरचं आपल्या देशामध्ये अतिशय कमी असलेलं दिसते. देर आर ओव्हरऑल दे विल टेक एज्युकेशन अप टू सेकंडरी ऑर मॅक्झिमम हायर सेकंडरी लेवल है ना. त्याच्यामुळे त्यांचं शिक्षणाचं प्रमाण जे आहे आणि मग सेकेंडरी लेवल नंतरच देयर ड्रॉप आउट रेट विल बी इंक्रीजेस. मतलब उनका स्कूल से ड्रॉप आउट होने का परसेंटेज जो है, प्रमाण जो है वो ज़्यादा बढ़ जाता है. एंड दैट्स वाई वी सी दिस ट्रांसजेंडर दे आर दे आर एज्युकेशनली व्हेरी डिप्राइव्ड. मग शाळा सोडावी लागते, शाळा स्वीकारत नाही, समाज स्वीकारत नाही. दे आर हॅरॅसमेंट उनकी हमेशा होते. दे आर बुल, दे आर हॅरॅस, दे आर टॉर्चर बाय द कम्युनिटी, बाय देअर पियर ग्रुप, बाय देअर फ्रेंड्स है ना. आणि मग शाळेमध्ये चिडवलं जातं. आणि मग या सगळ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून
ही लोक शाळा सोडतात आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायामध्ये असलेले आपल्याला लक्षात येतं. सो दीज आर द रीज़न व्हाट वी ऑलरेडी डिस्कस. ज़ीरो एक्सेप्टेंस लेवल, उनको कोई एक्सेप्ट नहीं करता है. Nobody will accept them, not the society, not the school, not their friends, not their peer groups, and that's why we can see they are educationally deprived. Force illiteracy, उनको कितना भी लगे कि मैं आगे जाके पढूं या आगे जाके कुछ बनूं, लेकिन उनको जहाँ पे एक्सेप्टेंस नहीं है तो उनको स्कूल छोड़नी पड़ती है या बहुत ज़्यादा टॉर्चर होता है, हरेसमेंट होती है, सो दे लीव द स्कूल. और फिर नेचुरली उसके बाद क्या होता है, अगर आप देखो कुछ साल स्कूल गए, समझो हाई स्कूल तक आपने एजुकेशन लिया 5वीं 6ठी कक्षा तक, लेकिन बहुत साल अगर आपका एजुकेशन से कोई वास्ता ही नहीं आया, मतलब यू आर नॉट इन कनेक्टेड विथ एजुकेशन, देन व्हाट हैपन अल्टिमेटली आफ्टर सम ईयर, आफ्टर फ्यू ईयर यू विल बिकम इलिटरेट. कारण मी शिक्षण तर 5वी 6वी पर्यंत घेतलं, पण मग आता खूप वर्ष जर मला वाचन लिखण शिक्षण याच्याशी माझा संबंधच आला नाही तर कालांतराने मी इलिटरेट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि दॅट्स वाय दिस इज अ फोर्स इलिटरसी अँड दिस इज ओनली बिकॉज ऑफ लॅक ऑफ इम्पॅथी अँड नीड अँड ऑल दॅट. देन if this is the educational condition of transgender, then what is their vocational condition? व्यावसायिक स्थिती कशी असणार त्यांची, काय असेल त्याच्या बाबतीत वी कैन इमेजिन एंड वी नो दैट वेरी वेल किस तरह से हो सकती है उनके व्यवसाय के बारे में, रोजगार के बारे में अगर हम बात करें. सो व्हाट वी कैन से, भीक मागणे म्हणजे हाँ बोल भीक मागून खाणे. बरोबर आहे, साहजिक. येस बेगिंग, दे आर बेगिंग. येस, ते भीक मागून खातात. आणखी बेसचा व्यवसाय. हां, येस, ॲब्सोल्युटली. प्रोस्टिट्यूशन सारख्या व्यवसायामध्ये ही लोक सामील असलेली, किंवा आता ते काय स्वइच्छेनं त्या व्यवसायामध्ये जातात अशातला भाग नाही, पण आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, पोटा पाण्यासाठी समाज जर आपल्याला स्वीकारतच नाही तर मग अशा प्रकारच्या व्यवसायाला त्यांना सामोरं जावं लागतं. याला कारण काय होतं, मुळातच त्यांचं हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेलं असतं, पण आपल्याकडची शिक्षण व्यवस्था कशी आहे आपल्याला माहीत आहे. हायस्कूलपर्यंत शिक्षण झालं तरी दॅट एज्युकेशन डज नॉट इनकल्केट एनी काइंड ऑफ स्किल इन मी, है ना. मेरे एजुकेशन से मुझ में किसी भी तरह का स्किल जो है, जो स्किल इन द सेंस कुछ काम मैं कर सकूँ, इस तरह का कोई भी कौशल, इस तरह का कोई भी स्किल एजुकेशन से खास करके प्राइमरी या सेकेंडरी एजुकेशन के बच्चों में वो डेवलप नहीं होता. तो वैसे भले वो थोड़े कुछ पढ़े लिखे हो, लेकिन कुछ स्किल ही नहीं है, ना कुछ काम कर सकते, ना कुछ छोटा मोटा स्किल उनमें है, तो नेचुरली स्किल नहीं है तो कुछ काम नहीं कर सकते, और फिर उसकी वजह से उन्हें भीख मांगना. अच्छा, ब्रेक होतोय का रे आवाज? नाही सर. अब बाकी सबको आ रहे, थोड़ा अपना चेक करो, अपना कनेक्शन वगैरह चेक. सर आवाज येतोय बरोबर? हाँ, सो प्लीज यू चेक युअर फ्रॉम युअर साइड, कारण माझ्याकडे तर सगळं ओके आहे. ठीक है. तर इस तरह से वो फिर बेगिंग करना या प्रोस्टिट्यूशन जैसे व्यवसाय में खुद को शामिल करते. और दूसरी बात ये भी है ना कि ट्रांसजेंडर को देखने का नज़रिया समाज का इस तरह से है कि अगर वो कुछ व्यवसाय भी करना चाहते, देन हु विल गो, है ना. आप इमेजिन करो, आपके एरिया में कोई ट्रांसजेंडर है, उसने कुछ वड़ा पाव की गाड़ी या वड़ा पाव का बिजनेस शुरू किया छोटा मोटा, तो क्या आप जाओगे और उधर वड़ा पाव खाओगे? बहुत व्हेरी फ्यू पीपल्स आर देयर. जाहिरातीमध्ये बघायला आपल्याला छान वाटतं, दॅट ट्रांसजेंडर उसने चाय का ठेला डाला है, वो बारिश में भीग के माता जी को जो है उनको चाय देती है एंड शी विल अप्रिशिएट. ये एडवर्टाइजमेंट में ठीक है, बट एक्चुअली व्हाट इज द कंडीशन? वी कैन इमेजिन, अगर मेरे अड़ोस पड़ोस में कोई ट्रांसजेंडर अगर वड़ा पाव चाय का ठेला भी डालता है, तो मुझे नहीं लगता है कि उसका वो व्यवसाय जो है अच्छी तरह से चलेगा, बिकॉज द मोस्ट ऑफ द पीपल दे आर सो प्रिजुडाइज, उनकी थिंकिंग इतनी प्रिजुडाइज है, तो वो उनके पास से वो जाके खाना पीना या कुछ लेंगे, इसकी व्हाट वी कैन से दैट चांसेस आर मोर लेस.
है ना, बहुत ही कम चांसेस है। तो या फिर किसी ने दुकान डाल दिया, कुछ व्यवसाय करना भी चाहा, तो उनको उतना रिस्पॉन्स समाज की तरफ से नहीं मिलता है। एंड दैट्स व्हाई दिस पीपल्स आर दे आर मोर इन्वॉल्व इन वर्क लाइक बेगिंग। वो फिर भीख मांगते हैं, उनको कोई एजुकेशन नहीं है, स्किल नहीं है, तो कुछ कभी कभी तो कुछ ट्रांसजेंडर कुछ करके कुछ मुकाम भी पा लिए, कुछ व्यवसाय में नौकरी में जुड़ भी गए, तो वहाँ पे भी उनका बहुत सारा हैरेसमेंट हो जाता है और फिर उनको नौकरी छोड़नी पड़ती है। तो ये हम हमारे समाज में आजू बाजू में देखते हैं। तो दैट्स वाई दे आर इवन मोस्ट ऑफ द पीपल आर नॉट गिविंग अ जॉब टू देम, है ना। कोई उनको जॉब भी नहीं देता, भले उनमें कोई स्किल नहीं है, लेकिन आप उनको एज अ अनप्रोडक्टिव वर्कर करके तो जॉब दे सकते हैं। मतलब कुछ अकुशल कामगार ज्याला आपण म्हणू, मेहनतीची कामं करणं, जो भी मेहनत के काम है वो तो कर सकते हैं, बट नोबडी गिव्स देम वर्क, उनको ज़्यादातर कोई काम भी नहीं देता है। तो देन बिकॉज ऑफ ऑल दिस कंडीशन दे आर फोर्स टू इन्वॉल्व इन द प्रोफेशन लाइक प्रोस्टिट्यूशन एंड बेगिंग, है ना। तो इसके वजह से उनको फिर बेगिंग करने में, भीख मांगने में, या फिर इस तरह के व्यवसाय में उनको बिकॉज दे नीड टू सर्वाइव देमसेल्फ, उनको खाना चाहिए, तो फिर उसके लिए उनको अपना शरीर बेचना पड़ता है, कभी भीख मांगनी पड़ती है। एंड दैट्स वाई वी सी दैट दिस ट्रांसजेंडर पीपल आर देयर in our society, those who are involved in this kind of work like related to prostitution or related to begging, उसमें ही हम उन लोगों को ज़्यादा देखते हैं। तो अभी ये समाज की बात है, हम सब की बात है। अगर वी शुड ट्रीट देम एज अ ह्यूमन बीइंग, और हम ये एक्सेप्ट कर ले कि भाई वो जो भी है दैट इज़ नॉट, ही वॉज नॉट हैप्पी विद दैट, है ना, तो वो उससे खुश नहीं है, या समथिंग इज देयर दैट इज बायोलॉजिकली डिफेक्ट इन देम, तो उसके वजह से वो है। ये बात अगर हमने स्वीकार कर ली बीइंग एज अ सोसाइटी और बीइंग एज अ सोसाइटी मेंबर, अगर ये बात हमने एक्सेप्ट कर ली तो वी कैन एक्सेप्ट दे, है ना। अगर ये बात हमने अपने दिमाग में डाल दी, खुद को समझाया कि उसमें उसकी कोई गलती नहीं है, ही इज ऑल्सो एज मच इमोशनल एज वी, है ना। जितनी हमें भावनाएं हैं उतनी भावना उनको भी होती है। ऐसा नहीं कि ट्रांसजेंडर है तो एकदम वो मतलब फिल्मों में ज़्यादातर दिखाते हैं ट्रांसजेंडर तो डरावना है, इज हॉरर एंड ही इज ऑलवेज किलिंग समवन, और उसका वो सब रूप वगैरह ऐसे दिखाते हैं कि ट्रांसजेंडर, सो व्हाट वी थिंक ट्रांसजेंडर आर लाइक दिस ओनली, दे आर वेरी हॉरर, दे आर वेरी डेंजरस। ऐसी एक इमेज हमारे दिमाग में ये फिल्म और ये मीडिया की वजह से बनाई गई है, तो हम उनको उसी नज़र से देखते हैं। हालांकि ऐसा नहीं है, दे आर ऑल्सो ह्यूमन बीइंग। आपको जो भावना है, आप जैसे सोचते, इन सेम वे दे आर थिंकिंग, द सेम इमोशंस दे आर हैविंग। ये बात जब तक हम अपने आप को समझाते नहीं हैं, हम उनको एक्सेप्ट नहीं करेंगे। एक बार अपने आप को ये बात समझाई, सो यू विल सी दिस पीपल्स आर ऑल्सो वेरी जेंटल, दिस पीपल्स आर ऑल्सो वेरी केअरिंग, है ना। नाही तो फिर गौरी सावंत तुम्ही नाव ऐकलं असेल, गौरी सावंत सारखी एक ट्रान्सजेंडर एका मुलीला दत्तक घेते, तिला वाढवते, तिला मोठं करते, हे कशामुळं होतं? जर तिच्यामध्ये ती ममता जर नसती, ती केअरिंग जर तिच्यामध्ये तो ॲटिट्यूड नसता, तर निश्चितच गौरी सावंतनी या प्रकारचं जे आहे ते काम केलं नसतं, है ना. त्यामुळं विविध व्यवसायांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ट्रान्सजेंडर यासारख्या नको असलेल्या व्यवसायामध्ये का आहेत त्याला कारण आपण समाज म्हणून त्याला स्वीकारत नाहीत. तर ही आता हा विषय तुमच्या BEdमध्ये अंतर्भूत करण्याचं कामच इतकं आहे की बीइंग एज अ टीचर यू शुड अवेयर अबाउट दिस, और आप ये अपने आगे जो बच्चे आने वाले हैं जिनको आप सिखाओगे उनको आप ये जब बात समझो कि अनफॉर्चुनेटली आपके क्लास में कोई ऐसा लड़का या लड़की आपको दिखाई दिया और वो और जो फ्रेंड है उसको टॉर्चर कर रहे, तो आपका रोल वहाँ पे बहुत ही इम्पोर्टेंट होगा. सो you should convince their friend, you should convince their family member कि भाई ये जो है that is not he was doing purposely, वो कुछ जानबूझ के नहीं कर रहा है. So these are all natural things.
विच आर हैपनिंग। तो ये समझाना, इसके लिए ट्रांसजेंडर क्या है, उनकी एजुकेशनल कंडीशन क्या है, इस व्यवसाय में अगर हमें दिखते हैं तो क्यों दिखते हैं, इस सब के पीछे का आप एज ए टीचर आपको अवेयरनेस होना ज़रूरी है। इसलिए ये टॉपिक अपने बीएड के सिलेबस में वी कैन सी दैट सम गवर्नमेंट्स आर देयर, दे आर स्टार्टिंग इनिशिएटिव सम प्रोग्राम्स सो दैट ट्रांसजेंडर ऑल्सो शुड डू समथिंग गुड। तो इकडे काही उदाहरणं आहेत. त्रिपुरा गव्हर्नमेंट जे आहे ते ट्रान्सजेंडरला महिन्याला 500 रुपये मानधन देते. आता आपल्याला माहिती आहे 500 रुपये म्हणजे काय खूप मोठी अमाउंट नहीं झाली, बट एटलीस्ट दे टुक सम स्टेप, है ना, एटलीस्ट कुछ तो कर रहे, तो आगे जाके शायद इसमें और बदलाव हो जाएगा. तो सम एग्जाम्पल्स आर देयर. वेस्ट बंगाल मध्ये फ्रॉम 1 October 2015 West Bengal requested Kolkata police to recruit transgender in civic police volunteer force. तर यासारख्या पोलिसांना पोलीस भरतीमध्ये त्यांना घेण्याचं पश्चिम बंगालनं सुरू केलेलं आहे. आणि तुम्ही पण नंतर जेव्हा सर्च कराल, म्हणजे मी सर्च केलं, मला एक लक्षात आलं की वेस्ट बेंगॉल जे काही ट्रान्सजेंडर, म्हणजे जे काही 10-15 ट्रान्सजेंडर आपल्याकडे सो कॉल्ड दे आर डूइंग गुड इन देयर प्रोफेशन, इन देयर सेक्टर, अपने अपने फील्ड में कुछ अच्छा काम कर रहे. तो मुझे एक बात ध्यान में है कि इसमें से वेस्ट बंगाल के रहने वाले ट्रांसजेंडर ज़्यादा है. दैट मीन्स द कंडीशन इन वेस्ट बंगाल आई थिंक फॉर द ट्रांसजेंडर इज़ मोर गुड. आपको शायद पता होगा, मानवी बंडोपाध्याय करके एक ट्रांसजेंडर है, शी इज़ ट्रांस फीमेल, जो महिला करके बिहेव, अभी महिला ही है उनको हम समझते हैं. सो मानवी बंडोपाध्याय, शी इज़ अ फर्स्ट PhD स्टूडेंट फ्रॉम द वेस्ट बंगाल. देखो, ट्रांसजेंडर ने भी PhD की एंड नाउ शी इज़ अ प्रिंसिपल ऑफ वन ऑफ द कॉलेज इन वेस्ट बंगाल. तो एक मानवी बंडोपाध्याय करके है जो वेस्ट बंगाल के कॉलेज में प्रिंसिपल करके काम कर रहे. सो देयर आर मेनी एग्जाम्पल्स. इवन आत्री कोरी, शी इज़ ऑल्सो गिविंग अ सिविल एग्जाम, शी इज़ अ टीचर इन वेस्ट बंगाल. से ऐसे बहुत सारे एग्जाम्पल्स आपको, आप सर्च करोगे तो मिलेंगे. तो वेस्ट बंगाल जैसे गवर्नमेंट है, दे आर डूइंग. LIC ने बीच में अनाउंस किया था कि उनको एज ए एजेंट दे कैन रिक्रूट ट्रांसजेंडर एज ए एजेंट, LIC एजेंट, है ना, लेकिन फिर भी वो हमें ज़्यादा दिखाई नहीं देते. इफ़ वी टॉक अबाउट देयर पॉलिटिकल स्फीयर और देयर पॉलिटिकल कंडीशन, तो फिर वही बात हमें समझ में आएगी. पॉलिटिकल कंडीशन के बारे में क्या कह सकते हैं? क्या ट्रांसजेंडर हमें दिखते हैं पॉलिटिक्स में? येस, एनीबडी एल्स? दिसतात का ट्रान्सजेंडर राजकारणामध्ये? नाही. हां, दिसतात. ओके. कुठे कुठे काय सांगता येतील उदाहरणं? सर, न्यायालयामध्ये पण एक न्यायाधीश म्हणून ट्रान्सजेंडर आहे. करेक्ट आहे, बरोबर आहे. न्यायालयामध्ये सुद्धा एक ट्रान्सजेंडर न्यायाधीश म्हणून निश्चितच आहे. बरं, आणखी आपण सध्या जेव्हा याचा राजकारणाचा विचार करतो, तुम्हाला ही गोष्ट माहीत कदाचित असेल की किन्नरांना वोटिंगचा तर अधिकार होता, बट बिफोर 1994 किन्नरांना वोटिंग करण्याचा जसा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोविजन आहे, देर इज अ 1 वोट फॉर द 1 पर्सन, फिर वो कितना भी अमीर हो गरीब हो, तो एक वोट सबके लिए इक्वल है. तो इन दैट वे दे आर हैविंग अ राइट ऑफ वोटिंग, बट बिफोर 1994 they should forcefully enroll themselves either male or female. म्हणजे त्यांना वोटिंगचा अधिकार होता 1994च्या अगोदर, पण 1994च्या पूर्वी मग त्यांना त्यांचं नाव एकतर मेल कॅटेगरीमध्ये किंवा एकतर फिमेल कॅटेगरीमध्ये टाकावं लागायचं. पण त्यांना माहीत होतं मेलमध्ये टाकणार, त्याला माहीत होतं, आतून वाटायचं की मी मेल नाही, आणि त्याच्यामुळे त्यांचं वोटिंगचं प्रमाण खूप कमी होतं. पण 1994 नंतर कायद्यामध्ये बदल झाला आणि 1994 नंतर किन्नरांना ॲज अ
आपण आता पाहतो ऑफिशियली जेव्हा कोणते फॉर्म भरतो सो देअर आर 3 कॉलम्स आर देअर, मेल, फिमेल अँड ऑदर किंवा थर्ड जेंडर. तर त्यांना थर्ड जेंडर म्हणून मान्यता मिळाली आणि मग ते थर्ड जेंडर म्हणून वोटिंग जे आहे ते वोटिंग करू लागले. म्हणजे बघा स्वातंत्र्याच्या जवळजवळ 40 वर्षानंतर हा बदल जो आहे तो बदल झाला आणि आपण त्यांना थर्ड जेंडर म्हणून स्वीकारलं. अर्थात ते सुद्धा कागदोपत्री, आजही आपण त्यांना आपल्या मनापासून समाजानं स्वीकारलेला आहे अशातला भाग नाही. आणि त्याच्यामुळं मग यातून काय झालं, अनेक राजकीय नेतृत्व त्यातून उदयास आले. भले ते आजही काय खूप मोठी मंत्रीपदं मिळवत नसतील, पण ॲटलिस्ट मेयर म्हणजे त्या शहराचा प्रमुख किंवा ॲटलिस्ट सरपंच यासारखी राजकीय नेतृत्व ट्रान्सजेंडरमधून सुद्धा उदयास यायला लागले. म्हणजे इथे काही मी उदाहरणं दिले. शबनम मौसी, तुम्ही गुगलवर सहज सर्च करू शकता, ती सुद्धा MLA मध्य प्रदेशमधून झाली 98 मध्ये. कमला कातिनी मध्य प्रदेशमधून 99 मध्ये मेयर झाली. आशा देवी गोरखपूरमधून 2000ला मेयर झाली. मधु किन्नर रायगड छत्तीसगडमधल्या रायगडमधून मधु किन्नर मेयर झाली. इवन 2017 साली आपल्या महाराष्ट्रातले ज्ञानेश्वर कांबळे, ही इज ऑल्सो ट्रान्सजेंडर, बट द होल विलेज what we can say elected him as a सरपंच ऑफ दॅट विलेज, तरंगफळ. आणि त्याची खूप न्यूज पण मध्यंतरी 2017च्या दरम्यान तुम्ही ऐकलेली असेल. इवन आत्ता जे काय इलेक्शन झाले ग्रामपंचायतीचे, तर तुम्हाला माहीत असेल अंजली पाटील नावाची ट्रान्सजेंडर जी आहे, ही अंजली पाटील नावाची ट्रान्सजेंडर जळगावमधलं एक गाव आहे भादली बुद्रुक. कोणी जर जळगावचं असेल तर माहीत असेल. भादली बुद्रुकमधून आत्ता रिसेंटली गेल्या महिन्यामध्ये जी काय ग्रामपंचायतीची इलेक्शन झाली, तर भादली बुद्रुक सारख्या गावातून अंजली पाटील सारखी एक ट्रान्सजेंडर आहे, जी सरपंच म्हणून तिला गावाने निवडून दिलं. तर हे आत्ता छोट्या प्रमाणात का होईना पण जे बदल जे आहेत ते बदल व्हायला लागलेले आहेत. इवन दिशा पिंकी शेख, तुम्ही नाव ऐकलं असेल. दिशा पिंकी शेखची तुम्ही कधी यूट्यूबला व्हिडिओ पहा, काय अप्रतिम कविता ती लिहिते. ट्रान्सजेंडर आहे, अप्रतिम कविता लिहिते. म्हणजे त्यांचा आशय आणि लिटरेचरचा जर अभ्यास तुम्ही पाहाल तर बोलणं, मुलाखती बऱ्याचशा चॅनलवर पण झालेल्या आहेत, मी पाहिलेल्या आहेत. इवन यूट्यूबला अवेलेबल आहेत दिशा पिंकी शेख. कविता तर इतक्या सुंदर लिहिते की आपण इमॅजिन करू शकत नाही की एक ट्रान्सजेंडरमध्ये सुद्धा इतकी क्रिएटिव्हिटी, अर्थात ती असते, आपला तो पूर्वग्रह आहे की यांच्यामध्ये नसणार आहे अशातला भाग. आणि वंचित बहुजन आघाडी, म्हणजे मी इथं कोणत्याही पक्षाचा प्रचार नाही करत, पण एक उदाहरण म्हणून वंचित बहुजन आघाडीचा जो प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे, या पक्षाच्या माध्यमातून ती त्या पक्षाची प्रवक्ता म्हणून तिला सिलेक्ट केले गेलेले आहे. हे असं प्रत्येक पक्षाने जर हा विचार केला तर मला वाटतं हा खूपच सकारात्मक विचार आहे आणि हा खूपच त्या कम्युनिटीला न्याय देण्याचा विचार आहे. त्यामुळं अशा प्रकारचा आत्ता का होईना राजकीय नेतृत्व आपल्याला या समुदायांमधून उदयास येताना आणि त्यांना सपोर्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर ही जी परिस्थिती आहे ते अजून त्याच्यामध्ये बदल होणं हा निश्चितच गरजेचं आहे. कारण ते जेव्हा पॉलिटिकली स्ट्रॉंग होतील, कोणत्या तरी एखाद्या पदावर पोचतील, तेव्हाच ते स्वतःचा आणि स्वतःच्या कम्युनिटीला न्याय देऊ शकतील. मध्यंतरी एक अक्षय कुमारचा लक्ष्मी म्हणून चित्रपट आलेला, तुम्ही पाहिला असेल कदाचित. पाहिलाय का? येस. मी चित्रपटाची मुद्दाम उदाहरणं देतो कारण मला माहित आहे वाचन नाही पण चित्रपट तर जरूर पाहत असतील सगळे. त्याच्यामुळे मी पाहतो, मलाही आवडतं, अशातला काही भाग नाही. तर त्यातला तो भाग सोडा, म्हणजे ते भूत वगैरे दाखवलंय, तो अंधश्रद्धेचा भाग आपण सोडून देऊ. पण त्यातला मेसेज खूप छान आहे. म्हणजे ती एक ते लक्ष्मी एकीला दत्तक घेते, शी इज ऑल्सो ट्रान्सजेंडर, आणि मग ती कशी मंत्री बनते. आणि मग त्यांनी ते प्रूव्ह केलंय की तुम्ही आम्हाला जर संधी दिलीत, इफ यू गिव्ह राईट ऑपॉर्च्युनिटी टू अस, वी कॅन ऑल्सो डू समथिंग. की आम्हाला तुम्ही संधी दिलीत तर आम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं काम तुमच्या बरोबरीनं करू शकतो. हा मेसेज अक्षय कुमारच्या त्या लक्ष्मी या चित्रपटातून जो दिलाय, जो खूप सुंदर आहे.
आणि अशा प्रकारे राजकीय स्थिती पॉलिटिकल त्यांचं कॉन्ट्रीब्युशन जरी खूप नसलं तरी सुरुवात झालेली आहे देशामध्ये असं आपल्याला म्हणता येईल आणि हळूहळू लोक त्यांना स्वीकारायला लागलेली आहेत आणि मला हा विश्वास आहे की तुमच्यासारखी पिढी जेव्हा आता टीचर म्हणून पुढे काम करेल तेव्हा ते या ट्रान्सजेंडरना माणूस म्हणून स्वीकारण्याचं प्रमाण हे निश्चितच वाढेल आणि हे तुम्ही सर्वजण सहज कराल ही मला पूर्ण आशा आहे. सो दीज आर द वी कॅन से पॉलिटिकल कंडिशन्स ऑफ ट्रान्सजेंडर. पुन्हा इकडे तुम्हाला लक्षात येते आंध्र प्रदेश तमिळनाडूनी त्यांच्यासाठी काही योजना तयार केल्यात, काहींनी त्यांना लँड देऊ केली, जमिनी देऊ केल्यात तमिळनाडू सरकारने की जेणेकरून ते स्वतःचा उदरनिर्वाह करतील. इवन किन्नरांना आजही ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड म्हणजे 2016चा कायदा झालेला आहे. 2016च्या कायद्यानुसार किन्नरांना सुद्धा त्यांचं आयडेंटिटी कार्ड ओळखपत्र हे देण्यात यायला हवं हे कायदेनुसार झालेलं आहे. पण आजही त्यांना बऱ्याचशा प्रकारचे अडचणी ज्या आहेत त्या अडचणी लक्षात येतात. आता इफ वी टॉक अबाउट द हेल्थ कंडिशन ऑफ ट्रान्सजेंडर काय सांगता येईल? वी कॅन इमॅजिन कशी असेल त्यांची हेल्थ कंडिशन आणि का असेल तशी. हे काय खूप नवीन आहे अशातला भाग नाही. वी कॅन इमॅजिन, वी कॅन सी इन आवर सोसायटी. काय सांगता येईल त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीबद्दल? येस, कशी असेल याच्यावर काय भाष्य करता येईल? अरे एवढा काही कठीण प्रश्न नाही. सर गोल्डी मिश्रा. हाँ गोल्डी. गोल्डी मैं थोड़ा आपको 1 मिनट के लिए पॉज करूँगा. बाकी के लोग भी प्लीज़ अपना अपना ओपिनियन देंगे तो अच्छा रहेगा. सो आई विल कम टू नो दैट यू आर लिसनिंग एंड यू आर पार्टिसिपेटिंग. अदरवाइज सिर्फ अटेंडेंस के लिए आप आओगे तो फिर उससे कोई मतलब नहीं. देन यू कैन सी माई रिकॉर्डेड लेक्चर ऑल्सो एज पर योर कन्वीनियंट. तो ऐसे मत करो. गोल्डी, आफरीन, 2-4 लोग, दीपाली वगैरह ही आंसर देते हैं. सो दिस इज़ नॉट गुड. बीइंग एज अ टीचर यू शुड इन्वॉल्व, यू शुड पार्टिसिपेट एंड गिव द रिस्पॉन्स. आप ये बात इमेजिन करो, आप क्लास में पढ़ा रहे हो और अगर आपको आपके बच्चे रिस्पॉन्स नहीं दे रहे तो हाउ यू विल फील, है ना. तो दैट फीलिंग हमें भी होता है कि आप अगर रिस्पॉन्स नहीं देते हो तो अच्छा नहीं लगता है. तो मैं रिक्वेस्ट करूँगा कि सिर्फ अटेंडेंस के लिए आना है तो आप नहीं आओगे तो भी चलेगा. यू कैन सी द रिकॉर्डेड लेक्चर और यू कैन स्टडी एट योर होम ऑल्सो. आना है तो वी शुड एक्टिवली पार्टिसिपेट एटलीस्ट, है ना. 2-4 लोग ही बार बार जवाब देते हैं. सो दिस इज़ नॉट गुड. अगर कहीं पे आपको लगता है कि ये ठीक नहीं है या यू वांट टू से समथिंग, मैं हमेशा कहता हूँ मेरे लेक्चर में मैं बहुत ही फ्रीडम देता हूँ. यू कैन से एनीथिंग, मतलब जो भी रिलेवेंट टॉपिक से है आप बिल्कुल कह सकते हैं. ऐसा नहीं कि मैं कह रहा हूँ सो दैट इज़ राइट, ऐसा कुछ नहीं. मैं तो ऐसे मानता नहीं. तो आई विल रिक्वेस्ट अगेन ऑल ऑफ यू टू पार्टिसिपेट. हाँ गोल्डी बोल. यस सर, जैसे कि हमने जैसे कि पिछला जो आपने पढ़ाया कि जिस तरह से इनकम का उन्हें बहुत प्रॉब्लम था, इसीलिए वो जो उनका मन नहीं रहता उसी फील्ड में चले जाते, जैसे बेगिंग और प्रोस्टिट्यूशन. तो सोच ही सकते हैं जहाँ इनकम का सोर्स नहीं है वहाँ हेल्थ कंडीशन कितनी ही अच्छी होगी. यस करेक्ट. और कुछ अपना ओपिनियन देना चाहेंगे आणि कोणी? बोलायला लाजू नका, घाबरू नका, आपलं मत मांडायला शिका. कारण आपण अशा व्यवसायामध्ये आलेलो आहोत की जिथं बोलण्यानंतरच तुम्हाला जॉब मिळेल. त्यामुळे तुम्ही बोलायची पहिली स्टेप जर घेऊ शकत नसाल तर मग पुढे कठीण होईल. त्याच्यामुळे ट्राय टू स्पीक आउट, ट्राय टू एक्सप्रेस युअर सेल्फ. इट मे बी राइट और रॉन्ग, डोंट थिंक अबाउट दैट, ट्राई टू एक्सप्रेस. इस प्रोफेशन में आए हैं तो बोलना पड़ेगा, नहीं तो फिर मतलब नहीं है इस प्रोफेशन में आके. सो हाँ बोल. हाँ बोल मधुरा. हाँ बोल मधुरा. नंतर दुसरी कोण? ट्रान्सजेंडर असून त्यांना काही मानसिक प्रॉब्लेम सुद्धा असू शकतात. एक्झॅक्टली, करेक्ट.
बरोबर त्यांना म्हणजे ते बरोबर सॉल्व्ह केले नाही गेले तर ते जास्त रिस्क मध्ये असू येस शकतात. एक्झॅक्टली. आणि आपण त्यांना इतक्या प्रकारे टॉर्चर करतो सोसायटी म्हणून की त्यांना निश्चितच अनेक प्रकारचं डिप्रेशन, अनेक प्रकारचे ताणतणाव, अनेक प्रकारचे मानसिक आजारांना नक्कीच अगदी अगदी ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. बरोबर आहे. छान. हां, आणखी कोणीतरी म्हणत होतं. आणि सर ते स्वतःच कन्फ्युज असतात की म्हणजे त्यांची बॉडी Yes. एक ह्याची असते आणि Yes. मनात भावना दुसऱ्या दुसऱ्या असतात. आणि असतात. स्वतः जेव्हा एवढं कन्फ्युज असतं तेव्हा त्यांना त्यांच्या हेल्थ बद्दल विचार करायला किंवा आपल्याला काय होतंय येस हे जेव्हा कळत नसतं तेव्हा ते काहीच कोणाचीच मदत घेऊ घेऊ शकत शकत नाही. नाही. समाजाकडनं नाकारलेले असतात. त्यामुळे ते गेले जरी तर त्यांना असं असतं की ते हे काही नाही, हे लगेचच निघून जाईल, Yes. तू कसं करतो Yes. वगैरे असं सांगण्यात येतं. त्यामुळे मग ते स्वतःच कन्फ्युज असल्याकडून ते मदतही मागायला जाऊ शकत नाहीत करेक्ट. कोणाला. ॲब्सोल्युटली करेक्ट. अगदी बरोबर आहे. तर यासारख्या इवन आपण जेव्हा पाहतो, आपण हॉस्पिटल्स वगैरे पहा किंवा वेगवेगळे कार्यालय पहा, तर इथे तुम्हाला मेल वॉर्ड दिसेल आणि फिमेल वॉर्ड दिसेल, बट देर इज नो सेपरेट वॉर्ड फॉर द ट्रान्सजेंड. ही एक मोठी शोकांतिका आहे. म्हणजे ट्रान्सजेंडरसाठी सेपरेट वॉर्डच नाही. आपण आपलं मेडिकल डिपार्टमेंट किंवा आपलं सरकार म्हणजे पाश्चात्यांकडे ही व्यवस्था आहे. इवन इफ वी गो इन एनी ऑफिस और कॉलेज और वेर मे बी, देर इज अ सेपरेट बाथरूम फॉर मेल अँड फिमेल, बट देर इज नो सेपरेट बाथरूम फॉर द ट्रान्सजेंडर. त्याच्यामुळे त्यांची किती कुचंबणा होत असेल किंवा कोंडी होत असेल की ट्रान्सजेंडरसाठी सेपरेट बाथरूम, ट्रान्स मेल आणि ट्रान्स फिमेलसाठी सेपरेट बाथरूम नसल्यामुळे त्यांना खूपच प्रकारच्या शर्मेला, लज्जेला सामोरं जावं लागत असेल. आपल्याकडे मेडिकलमध्ये तुमचे कोणी भाऊ बहीण किंवा कोणी नातेवाईक असतील तर तुम्ही त्यांना विचारून बघाल. मेडिकलमध्ये सुद्धा जेव्हा मेडिकलचे काही प्रॅक्टिकल्स वगैरे शिकवले जातात तेव्हा त्यांना मेल बॉडी आणि फिमेल बॉडीबद्दल शिकवलं जातं, पण nobody teach them about transgender. त्यामुळं मेल बॉडी वेगळी आहे, फिमेल बॉडी वेगळी आहे, ट्रान्स मेलची बॉडी वेगळी आहे, ट्रान्स फिमेलची बॉडी वेगळी आहे. त्यांच्यामध्ये असणारे मनोशारीरिक, सायकोसोमॅटिक और वी कॅन से फिजिओलॉजिकल डिफरन्सेस आहेत. हे आपल्याकडे आजही मेडिकलमध्ये शिकवलं जात नाही. त्यामुळं काय होतं, ट्रान्सजेंडरना ट्रीटमेंट करताना मेल किंवा फिमेल प्रमाणेच ट्रीटमेंट केलं जातं आणि मग त्यांना अनेक प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्सना त्यांना सामोरं जावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे आपल्या देशातली. आणि जसं आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे शिक्षण नाही, व्यवसाय नाही, त्याच्यामुळे खाण्यापिण्याचे हाल असणार. मग भीक मागून काहीतरी खायचं, प्रॉस्टिट्यूशन सारख्या व्यवसायामध्ये सामील व्हायचं, त्यातून एड्स, HIV सारखे अनेक आजार होत असतील, अनेक स्किनशी रिलेटेड आजार होत असतील, त्यातून फ्रस्ट्रेशन, मानसिक आजार, त्यातून व्यसनांचं प्रमाण खूप जास्त. आणि त्यामुळं एकंदर यांची जर आपण आरोग्यविषयक जर आपण स्थिती जर लक्षात घेतली तर खूपच भयावह स्थिती या लोकांची असलेली आपल्याला लक्षात येते. आणि ज्याच्याकडे शासन म्हणून किंवा समाज म्हणून आजही आपण हव्या तितक्या प्रमाणामध्ये लक्ष जे आहे ते लक्ष दिलेलं नाही. इवन ट्रान्सजेंडरची आपण जसं म्हटलं की मुळातच त्यांची कंडिशन, इकॉनॉमिकल कंडिशन खूप वाईट आहे. आणि इकॉनॉमिकल कंडिशन खूप वाईट असल्यामुळे एखाद्याला जरी वाटलं की मी माझी हार्मोन थेरपी करून घ्यावी, जर मला वाटतंय आतून की मी स्त्री आहे आणि मला स्त्री सुलभ नटणं, सजणं आवडतं, मला तसं वागणं आवडतं, तर मला हार्मोन थेरपी करून घ्यायची तर खूप खर्च येतो. मग हा खर्च ते कुठून भागवणार? तर यासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारचं किंवा कोणतंही गव्हर्नमेंट त्याला सपोर्ट करत नाही की जेणेकरून ते त्यांची थेरपी, हार्मोन थेरपी किंवा ट्रीटमेंट करून घेतील, सर्जरी करून घेतील आणि एक ते चांगलं जीवन जगू शकतील ॲज अ मेल ऑर फिमेल. तर तशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे नाही. तमिळनाडूसारखं गव्हर्नमेंट जे आहेत, जे काही प्रमाणामध्ये त्यांना अशा प्रकारचे ट्रान्स थेरपी, ट्रान्स सर्जरी करण्यासाठी मदत करतात, शासकीय मदत त्यांना दिली जाते. बाकी इतर कोणतंही गव्हर्नमेंट आज तरी रेकॉर्डेड नाही की ज्याने अशा प्रकारची काही मदत केलेली आहे. त्याच्यामुळे अतिशय वाईट स्थिती जी आहे ती ट्रान्सजेंडरची या क्षेत्रामध्ये आहे. मी मगाशी म्हटलं तसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा यांचा स्टडी केला जात नाही, यांच्यावर फारसं संशोधन केलं जात नाही. देर इज नो काउन्सिलर इन द स्कूल, देर इज नो काउन्सिलर टू काउन्सिल देम, त्यांना गाईड करण्यासाठी, काउन्सिल करण्यासाठी, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आजारांबाबत कोणत्याही प्रकारची व्यवस्था
जी आहे ती व्यवस्था निश्चितपणे केली जात नाही, आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. आणि म्हणून मग डॉक्टर पण अवेअर नसतात त्यांच्या एकंदर शारीरिक रचनेबद्दल, मानसिक आरोग्याबद्दल, आणि म्हणून त्यांना जशी ट्रीटमेंट वेगळी मिळायला हवी तशी ट्रीटमेंट त्याला निश्चित प्रमाणात मिळत नाही. सो दीज आर ऑल वी कॅन से health related conditions of transgender in our society. So what is then legal provisions are there? So yes, there are certain provisions are there for the transgender. एप्रिल 2014 मध्ये तुम्हाला जसं सांगितलं की जसं 94ला ट्रान्सजेंडर म्हणून त्यांना आयडेंटिटी देण्यात आली, तसंच 2014 मध्ये त्यांचा थर्ड जेंडर म्हणून ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश केला गेला, अदर बॅकवर्ड क्लास, जे आपण रिझर्वेशनचा पॅटर्न बघतो. आणि मग ओबीसीना मिळणाऱ्या सगळ्या सुविधा ॲक्च्युली ट्रान्सजेंडरला मिळायला हवेत, पण याच्याबद्दल अवेअरनेसच नाही समाजामध्ये किंवा ट्रान्सजेंडरमध्ये. त्याच्यामुळे ओबीसीना असणाऱ्या फॅसिलिटी या ट्रान्सजेंडरला निश्चितच मिळत नाही. केवळ कागदोपत्री एप्रिल 14 मध्ये तो कायदा संमत झाला आणि ट्रान्सजेंडरना ओबीसी गटामध्ये जो आहे तो प्रवेश दिला गेला. इवन ट्रान्सजेंडर बिल वॉज पास इन 2015 अँड देर आर प्रोविजन मेड इन दॅट bill for the transgender related to their education, health and occasional condition or employment related condition. Some provisions are made. पण आपल्याकडे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कागदोपत्री सगळं काय होतं. म्हणजे 2015च्या कायद्यानुसार त्यांना शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या तरतुदी कराव्यात असा कायदा तर बिल तर पास झालं, पण त्याची अंमलबजावणी किती होते हे आपल्या सगळ्यांना याचा परिचय आहे. त्याच्यामुळे हे ट्रान्सजेंडर आजही या सगळ्यांपासून जे आहेत ते दूरच आहेत, ही गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात येतं. इवन या 2015च्या बिलानुसार ट्रान्सजेंडर म्हणून एखादा मुलगा किंवा मुलगी तुमच्या घरामध्ये असेल तर त्याला तुम्ही कुटुंबापासून वेगळं काढू शकत नाही, हा कायदा आहे. म्हणजे कायद्यानुसार जर कोणी तसं केलं तर त्यांना शिक्षा होऊ शकते, पण याचीही कोणतीही जागरूकता समाजामध्ये नाही. आणि म्हणून बऱ्याचदा आपण पाहतो की आई वडील स्वतः जर आपला मुलगा किंवा मुलगी ट्रान्सजेंडर आहे हे त्यांना लक्षात येतं तेव्हा ते त्याला एकतर घरातून हाकलून देतात अक्षरशः. म्हणजे आपण आई आणि वडील कितीही साहित्यिक भाषेत ते प्रेमळ असतात वगैरे म्हटलं तरी ते सुद्धा अशा मुलांना थारा देत नाही, घरातून हाकलतात. किंवा कधी कधी इतका त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो ती मुलंच घर सोडून मग निघून जातात. तर अशा प्रकारे पण मुळात 2015च्या कायद्यानुसार तुम्ही त्यांना घरापासून वेगळं करू शकत नाही. या बाबतीत तरतूद आहे, पण या बाबतीत कोणतेही अवेअरनेस समाजामध्ये नाही, कोणतीही जागरूकता समाजामध्ये नाही. ओके, सो किन्नरांची हेटाळणी करणे, शोषण करणे यानुसार तुम्हाला जर तुम्ही केलं, इफ यू टीज any transgender, if you torture them, if you exploit them, so as per this bill तुम्हाला you will get imprisonment up to 1 year, एक साल तक आपको जेल हो सकती है और आपको जुर्माना भरना पड़ सकता है. लेकिन इसका भी अवेयरनेस है नहीं, and that's why we see that so many transgender are exploited, they are harassed in our society. आपण पाहतो समाजामध्ये. 14च्या बिलनुसार आर्टिकल 14, 15, 16, 19, 21 हे जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधले आर्टिकल आहेत, दिस आर्टिकल गिव्स इक्वल राईट टू ऑल द ह्युमन बिईंग्स, है ना. तर मग त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर सुद्धा आले, तर हे आर्टिकल ऑलरेडी आहे. सो ऑल आर इक्वल इन फ्रंट ऑफ द लॉ, इक्वल प्रोटेक्शन शुड बी गिवन. आर्टिकल 15, वी कुड नॉट डिफरन्शिएट ॲज पर युअर सेक्स ऑर जेंडर. तुम्ही लिंग आणि याच्यानुसार लिंग जातीनुसार कोणत्याही प्रकारचा भेदभाव माणसामध्ये आपल्याला करता येत नाही. आपल्याला आर्टिकल 16 नुसार यू कॅनॉट डिस्क्रिमिनेट ऑन द ग्राउंड ऑफ सेक्स इन पब्लिक एम्प्लॉयमेंट, म्हणजे रोजगाराच्या बाबतीमध्ये पण आपल्याला भेदभाव करता येत नाही. आर्टिकल 19 नुसार सर्व नागरिकांना फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, है ना, आपलं मत व्यक्त करण्याचं प्रत्येकाला अधिकार जो आहे हा दिलेला आहे. या सगळ्या आर्टिकलची ऑलरेडी प्रोव्हिजन तरतूद आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आता आर्टिकल 19 नुसार सगळ्यांना फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे,
आणि कधी कधी आपल्याला इतकी सवय झालेली असते ऐकण्याची, म्हणजे समोरच्याने आपल्याला फ्रीडम दिलं तरी आपण ते बोलत नाही. म्हणजे मी आता तुम्हाला कितीदा सांगतोय अरे बोला बोला, एक्सप्रेस व्हा, पण हा बोला बोला बोला. सर दीप्ती हा बोलते. बोल दीप्ती, हा बोल. सर एक डाऊट आहे की म्हणजे ऐकू गोष्ट आहे की जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांचे जे मृतदेह असतात ते रात्रीच्या वेळेस नेले जातात, म्हणजे असं त्यात काही तथ्य आहे का? रात्रीच्या, आता हे ऐकीव असेल किंवा वस्तुस्थिती एवढ्यासाठी असेल म्हणजे मला त्याच्याबद्दल डिटेल माहिती नाही, पण मी एक लॉजिकल त्याच्यामध्ये आपण लावू शकतो की कदाचित ट्रान्सजेंडरना जसं आपण त्यांना स्वीकारलेलं नाही, मग त्यांचे मृतदेह जाळणं किंवा पूर्ण याला अलाउड समाज करणार नाही स्मशानामध्ये किंवा इतर ठिकाणी, मग म्हणून कदाचित ते रात्रीचे नेत असतील, हे त्याच्या मागचं लॉजिक असेल. बाकी त्याच्या मागे एकच मिनिट बाकी त्याच्या मागे कदाचित काही अंधश्रद्धा पण असतील. ट्रान्सजेंडरचा मेलेला देह पाहणं अपशकुन आहे वगैरे वगैरे, या चालत आलेल्या अंधश्रद्धा असतील, कदाचित त्यांच्यामुळे ते रात्रीचं नेत असतील. हा बोल, कुणाला काय माहित असेल तर कृपया शेअर हा सर, आदिती. हा बोल आदिती. हा, ते असं झालं की असं पण आहे म्हणणं की पूर्वज आपले बोलायचे की जर त्यांचं असं काय बघितलं रात्रीच्या वेळी तर ते आपल्यावरती पण ते होऊ शकतं, म्हणजे आपल्या घरात पण ते तसं येऊ शकतं ट्रान्सजेंडर. पण आता या सगळ्या गोष्टी आपण सोडायला हव्यात, असं काहीही नसतं. म्हणजे ते पण माणूस आहे, निसर्गानं दिलेलं आहे. आपली तर संस्कृती म्हणते की चराचरामध्ये ईश्वर आहे ना, म्हणजे अगदी मी पाय ठेवलाय तर माझ्या पायाखाली पण ईश्वर आहे, कारण चराचरामध्ये आहे. तर मग चराचरामध्ये जर ईश्वर असेल तर त्यांच्यामध्ये पण असलाच पाहिजे. त्याच्यामुळे ह्या अंधश्रद्धा आहेत. आणि त्या काळामध्ये समाजाने काय होतं, अगदी आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत इवन ब्रिटिश गव्हर्नमेंट पण जेव्हा होतं ना, तेव्हा ट्रान्सजेंडरना पण ते खूप हीन प्रकारची वागणूक ब्रिटिश गव्हर्नमेंट पण देत होतं, कारण ते त्यांना चोर आणि जसं आपल्याकडचे ST कम्युनिटी आहे किंवा फासेपारधी समाज आहे, याला आजही आपण त्या दृष्टिकोनातून बघतो, जे नीतिमत्तेला धरून नाही, म्हणजे त्या लोकांना आजही आपण त्या अँगलनी बघतो. तर तसंच ट्रान्सजेंडरना पाहिलं जायचं. आणि मग आता ते हे अशा प्रकारची जमात आहे जी अशी का बिहेव करते, याच्या मागचं तेव्हा काहीही शास्त्रीय कारण माहीत नव्हतं, सायन्स तितकं डेव्हलप झालेलं नव्हतं, मेडिकल सायन्स तर त्यांचाही स्टडी तितक्या प्रमाणामध्ये नव्हता. त्याच्यामुळे लोकांमध्ये भीती होती, हे काहीतरी शाप आहे बाबा, असं मुलगा किंवा मुलगा जन्माला आली म्हणजे काहीतरी देवाचा कोप आहे, शाप आहे असं मानलं जात होतं. मग कशाला विषाची परीक्षा बघा, म्हणून मग ती समजूत रूढ झाली परंपरेनं की तुम्ही त्यांचं जर दर्शन घेतलं पाहिलं तर तुम्ही सुद्धा तसं व्हाल. आता तसं काय होत नसतं. असं जर झालं तर साहजिकच आहे ना, आपण एकच काम करू ना, ट्रान्सजेंडर मेलं की पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन आपण त्यांना पुरून टाकूया, जाळून टाकूया, म्हणजे पाकिस्तानचे जे आपले दहशतवादी वगैरे आहेत ते तसे होतील. तसं काही सत्य आहे का? तर यात काही तथ्य नसतं. हे सगळं परंपरेनुसार चालत आलेल्या मनगणन ये सब कहानियां है. सो हम लोग अभी पढ़े लिखे तो इन सब में अभी नहीं उलझना चाहिए. दीज आर ऑल सुपरस्टिशियस थिंग, तो इसमें कोई बात नहीं है. पण जसं मी मगाशी सांगितलं की त्यांना जाळायला पुरायला आपण जागा देत नाही, कारण आपण त्यांना माणूस म्हणून ट्रीट करत नाही. आणि जसं आत्ता हिने सांगितलं तसं आदितीने की अशी एक मान्यता आहे, समजूत आहे की आपण पण तसं होऊ, या भीतीपोटी त्यांना ते रात्रीचं त्यांचं विधी जो आहे तो विधी करावा लागत असेल, हे त्याच्या मागचं कारण आहे. पण त्याच्यात कोणतंही शास्त्र नाही त्याच्या मागे आणि त्याच्या मागे मानवताही नाही. असं इथून पुढे ते व्हायला नको एवढी आपण अपेक्षा करूया, आणि आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं आपण याचा प्रसार करूया, एवढं तर आपण निश्चित करू शकतो. ओके, ठीक आहे. हा बोल. अरे वा, मला पहिल्यांदा कुठल्या तरी जेंट्सचा आवाज ऐकायला आलाय. आय एम सो हॅपी. बोल, नाव काय तुझं? ओमकार. ओमकार, खूप छान वाटलं. बोल ओमकार.
आपण थोड्या वेळापूर्वी मायथॉलॉजिकल रामायण महाभारतातल्या पुराण कथेतला एक उदाहरण आपण घेत होतो. बरोबर. तर तसंच महाभारतामध्ये एक उदाहरण मिळतं की 3 राजकुमारी होत्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. येस, करेक्ट. त्यापैकी जी एक राजकुमारी आहे तिला भीष्माचार्य म्हणजे आपले पितामह भीष्म त्यांचा बदला घ्यायचा होता, सूड घ्यायचा होता, आणि म्हणून ती मेली आणि पुनर्जन्माला आली. असं एक गोष्ट आहे. किंवा काही ठिकाणी काही विद्वानांचं असं मत आहे की त्या सुडाच्या भावनेमुळे, रागामुळे, आपल्याला माहिती आहे रागामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात आणि सायकोलॉजिकल आपण बदल होतो. तर सुडाच्या भावनेमुळे ती इतकी म्हणजे तिच्यामध्ये हार्मोनल चेंजेस झाले की ती जी स्त्री होती ती ट्रान्सजेंडर किंवा अशी किन्नर वगैरे बनली, थोडी पुरुषासारखी वागायला लागली, युद्ध वगैरे करू लागली, आणि मग त्या म्हणजे तिने बदला घेतला. आपण जे शिखंडी हे उदाहरण जे म्हणतो महाभारतातलं, ते असं ट्रान्सजेंडरचं उदाहरण आपण बघू शकतो. बरोबर आहे. इव्हन अगदी ओमकार खूप छान उदाहरण दिलं. आणि हा बोल. सॉरी. किंवा आपण स्वर्गामध्ये वगैरे ते जे आपण म्हणतो की देव वगैरे या लोकांच्या मनोरंजनासाठी जे गायक असतात ते सुद्धा खूपदा किन्नर म्हटलं गेले. आपल्या मराठीमध्ये आपण जे म्हणतो उंच किन्नरी आवाजामध्ये चालू आहे. बरोबर. ती एक वाक्प्रचार तिथून कदाचित आला असेल. ही लोक गाण्यामध्ये, संगीतामध्ये हुशार असते पूर्वीच्या काळी. ओमकारने खूप सुंदर उदाहरण दिलं. म्हणजे याच्या मागची सत्यता, आपण सत्य आहे खोटा आहे याच्यामध्ये नको जाऊया, पण आपल्याला शिकण्यासारखी एक गोष्ट आहे की पुराणामध्ये भले ते साहित्य असेल किंवा काही असेल, आपण ऐकत आलोय परंपरेनुसार रामायण महाभारत सगळ्या गोष्टी, पण यातून शिकण्यासारखी एक गोष्ट निश्चितच आहे की किन्नरांना सुद्धा त्यावेळेस गायकीसारखं स्थान प्राप्त होत होतं. किन्नरांना सुद्धा श्रीखंडीसारखं एक आपण म्हणूया राजाच्या लेवलचं स्थान जे आहे ते समाज देत होता. म्हणजे त्यांची स्थिती आपण असलं आपल्याला म्हणता येईल की पुराण काळांच्या जर उदाहरणांचा आपण विचार केला तर त्यांची स्थिती खूप चांगली होती असं आपल्याला एक, भलं तो श्रीखंडी आपण त्याला निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून बघतो, पण निदान त्याला समाजानं स्वीकारलेलं होतं आणि तो पण एक राजा होता, त्याच्याकडे पण बरेचसे अधिकार होते. तर ही पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला या सगळ्यातून घेता येईल. पण आज जर आपण ट्रान्सजेंडरची आपल्याकडे स्थिती पाहिली तर ती निश्चितच चांगली नाही. तर ओमकारने खूप छान सांगितलं ओमकार, आणि असे अनेक उदाहरणं आपल्याला मिळतील. इवन आपल्या इतिहासामध्ये जरी आपण डोकावलं तरी आपल्याला हे पण माहीत आहे की आपले राजे, मग ते तो फिर मुस्लिम राजे या किंग हो सकते या हिंदू हो सकते, वो जब लड़ाई के लिए सालों साल महीनों महीने जब वो दूर जाते थे तो उनकी जो पत्नियां होती थी, वाइफ होती थी, उनकी रानियां होती थी, उनकी देखभाल करने के लिए किन्नरों को रखा जाता था. एंड दिस इज हिस्टोरिकल फैक्ट, जो हिस्ट्री के बच्चे उनको पता होगा. तर त्यांच्या या ट्रान्सजेंडरना त्या राण्यांची देखभाल करायला ठेवलं जायचं, कारण ते ट्रान्सजेंडर तसे स्ट्रॉंग होते. आणि दुसरं म्हणजे त्यांना माहित आहे की हे ट्रान्सजेंडर आहेत म्हणजे यांच्यापासून राहण्याला काही धोका नसणार आहे, म्हणजे त्या कॅरेक्टरच्या बाजूनं किंवा आपण फिजिकल बाजूनं जर विचार केला तर अशा प्रकारची काही प्रमाणात का होईना पण व्यवसाय कामं ही ट्रान्सजेंडरना इतिहासामध्ये दिलेली आहेत हे आपल्याला लक्षात येतं. पण आज समाज सुधारला, काही ट्रान्सजेंडर निश्चितच आपली प्रगती करतायत, पण आजही स्थान त्यांना माणूस म्हणून जितकं दिलं गेलं पाहिजे तितकं आजही आपण देत नाहीत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. तर ही सगळे आर्टिकल जे आहेत ते सगळे प्रोव्हिजन जे आहेत, सो या प्रोव्हिजननुसार सगळ्यांना समानतेनं अधिकार देण्याचा वगैरे अधिकार आहे. इवन 2018 सप्टेंबरला तुम्हाला माहिती असेल सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला आर्टिकल 377, ज्याच्यावर बराचसा गदारोळ झालेला. अँड अकॉर्डिंग टू दॅट आर्टिकल होमोसेक्शुअलिटी इज अ नो क्राईम आहे ना. म्हणजे पूर्वी जो आपल्याकडे क्राईम म्हणून मानला जायचा आता तो क्राईम म्हणून मानला जाणार नाही. याच्यावर पुन्हा मतमतांतर लोकांच्या आहेत. तुम्हाला अमोल पालेकर म्हणून तुम्ही सगळ्यांनीच नाव ऐकलं असेल. अमोल पालेकर आणि सुचित्रा पालेकर हे फिल्म इंडस्ट्रीमधले खूप नावाजलेले ॲक्टर आहेत. माहीत आहे ना अमोल पालेकर ग्रेट ॲक्टर आहे. हां, त्या तुम्हाला कदाचित कल्पना असेल अमोल पालेकर आणि सुचित्रा पालेकर यांची मुलगी सुद्धा शी इज ऑल्सो शी इज ॲक्च्युली नॉट अ ट्रान्सजेंडर
बट शी इज लेस्बियन, है ना. आणि मग सुचित्रा पालेकरचाच लेख एक 2 वर्षापूर्वी कंटिन्यू लोकसत्तामध्ये येत होता आणि माझ्या तो वाचनात आला. तर तिने खूप छान दिलंय. म्हणजे बघा, तुम्ही जर या मुलांना स्वीकारलं तर त्यांच्यामध्ये पण किती खूप छान प्रगती करू शकतात. मग त्यांची मुलगी जेव्हा शिक्षणाच्या निमित्तानं परदेशामध्ये गेली शिक्षण घ्यायला, तेव्हा तिला हे कळत होतं की माझ्या बॉडीमध्ये काहीतरी वेगळं आहे, चेंजेस आहेत आणि मला आकर्षण मुलींविषयीच जास्त आहे. मग ती जेव्हा परदेशामध्ये शिक्षण घ्यायला गेली तेव्हा तिथं तिने पाहिलं की पाश्चिमात्य देशांमध्ये हे सहज स्वीकारलं जातं. मग ती काय करायची, ती तिच्या आईला म्हणजे सुचित्रा पालेकरला नेहमी लेटर लिहायची आणि मी ती लेटरमधून उल्लेख करायची की इकडे असं आहे, इकडचं कल्चर असं आहे. आणि मग त्या लेटरमधून ती ना मुद्दाम कळत नकळत ट्रान्ससेक्शुअल किंवा लेस्बियन आणि गे यांना सुद्धा किती रिस्पेक्टफुली परदेशात वागवलं जातं, इक्वल राईट आहेत हे ती मांडायची. तर सुचित्रा पालेकर म्हणाल्या की मला सुरुवातीला काही कळायचं नाही, मला वाटायचं की ती तिकडच्या संस्कृतीचं वगैरे वर्णन करते. आणि नंतर मला कळायला लागलं तेव्हा ॲक्च्युली बिंग ॲज अ इंडियन सिटिजन आपली भारतीय मानसिकता आहे, तर कुणालाही तो शॉक बसणार. तसा शॉक त्यांना पण बसला की अरे आपल्या मुलीच्या बाबतीत हे काय होते म्हणून, हे असं बरोबर नाही. त्यांनी अगोदर मग समाजामध्ये सांगायचं, पण नंतर ते दोघं इतके मॅच्युअर आहेत, दे आर प्रोग्रेसिव्ह वी कॅन से. तर त्यांनी ते स्वीकारलं आणि आता ती मुलगी खूप छान शिकलेली आहे, परदेशात सेटल आहे आणि तिने तिच्या आवडीनुसार सुद्धा तिचा पार्टनर जो आहे तो लोकसत्ताला कंटिन्यू मला वाटतं एक 10-15 दिवस खूप छान ते विवेचन त्याच्यावर येत होतं. तर मला वाटतं म्हणजे याच्यामध्ये काही वावगा आहे अशातला भाग नाही. म्हणजे प्रत्येकाला जर आपल्या इच्छेनुसार आपल्या गरजा शारीरिक असतील किंवा काय त्या भागवण्याचा अधिकार, इवन जे प्रगत राष्ट्र आहेत म्हणजे अमेरिका असेल, ब्रिटन असेल, UK असेल, इकडे सगळीकडे याला अगदी कायद्यानुसार मान्यता जी आहे ती कायद्यानुसार मान्यता या गोष्टीला दिलेली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कदाचित आपण आजही ते ॲक्सेप्ट करत नाहीत, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या लोकांमध्ये अशा प्रकारे असणाऱ्या फिलिंग्स या काही जाणून बुजून आलेल्या नसतात, तर त्या त्यांच्या नॅचरल फिलिंग आहेत. आणि त्या नॅचरल फिलिंगनुसार प्रत्येकाला जर 2 मॅच्युअर आपण म्हणूया व्यक्तींना जर वाटत असेल, दो वी आर अ मेल और दो वी आर अ फिमेल, बट वी आर हॅव्हिंग अ स्ट्रॉंग अट्रॅक्शन टुवर्ड्स ईच अदर अँड वी डोंट हॅव एनी प्रॉब्लेम इन दॅट. तर मला वाटतं आपण त्यांच्या म्हणजे हे निश्चित आहे की हे ओपनली व्हायला नको, तर ते त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या याच्या दृष्टीनं ते काय करत असतील तर त्याच्यामध्ये इतरांनी इंटरफेअर सुद्धा करणं हे चुकीचं आहे. आणि ते कदाचित सुप्रीम कोर्टाला मत मान्य झालं असेल आणि खूप मोठ्या लढाईनंतर 2018 सप्टेंबरमध्ये हे आर्टिकल 377 पास केलं गेलं. अँड नाऊ LGBTQ और होमोसेक्शुअलिटी इज नो मोर क्राईम इन आवर कंट्री ऑल्सो. तर ती मान्यता त्याला दिली गेली. तर अशा प्रकारे आपणही उशिरा का होईना पण आपणही या लोकांना माणूस म्हणून ट्रीट करायला सुरुवात केलेली आहे. आणि मला खात्री आहे की आपली पुढची येणारी जनरेशन किंवा तुमच्या जनरेशनपासून अजूनच आपण त्यांना माणूस म्हणून स्वीकारणार आहोत. आणि तशा प्रकारचे त्यांचं योगदान म्हणजे ती पण एक ह्युमन पॉवर आहे ज्याचा आपण आपल्या देशाच्या विकासासाठी वापर करत नाहीत, त्यांना आपण निग्लेक्ट करतो. तर त्यांनाही जर आपण सामावून घेतलं तर मला वाटतं आपला देश अजून चांगली प्रगती करेल. आणि ती सुरुवात निश्चित झालेली आहे या कायद्यानुसार असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे एकंदर ट्रान्सजेंडरची एज्युकेशनल, सोशल, एम्प्लॉयमेंट रिलेटेड, ओकेशनल, त्यांची हेल्थ रिलेटेड, लीगल अँड देन पॉलिटिकल कंडिशन काय आहे याचा थोडक्यात आढावा आपण घेतला आहे. आता हा विषय खूप वास्ट आहे आणि या विषयावर जितकं संशोधन व्हायला हवं आहे तितकं आजही झालेलं नाही दुर्दैवानं. त्याच्यामुळे याच्याशी रिलेटेड खूप कमी लिटरेचर आपल्याला वाचायला मिळतं, साहित्य वाचायला मिळतं. पण जेवढं काय अवेलेबल आहे त्याचा विचार करून आपण याच्यावर सारासार चर्चा केलेली आहे. आता तुम्ही फक्त एक काम करायचं आहे की आज उद्या जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा गुगलवर फक्त सर्च करा
की कोणकोणते ट्रान्सजेंडर आपल्या देशामधले आहेत जे सक्सेस झालेले आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये. तर तुम्हाला असे निश्चितच 20-25 ट्रान्सजेंडर निश्चित आढळतील. त्यांची एक माहिती गोळा करा विथ फोटोग्राफ की कोणकोणते ट्रान्सजेंडर काय करतात, आणि थोडक्यात माहिती अगदी एक 8-10 ओळीमध्ये असेल तरी पुरेशी आहे. एवढ्यासाठी सांगतोय, कदाचित आपल्याला त्यातून प्रेरणा पण मिळेल की येस अरे, म्हणजे तुम्ही जर सर्च कराल तर तुम्हाला मॉडेलिंग सारख्या क्षेत्रात पण ट्रान्सजेंडर दिसतील, तुम्हाला एज्युकेशनमध्ये दिसतील, तुम्हाला पोलीस खात्यामध्ये दिसतील, तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसायामध्ये दिसतील. म्हणजे खूप कमी आहेत, अतिशय कमी आहेत, 0.1%, पण ते आहेत. आणि ती एक प्रेरणा आहे आपल्या सगळ्यांसाठी. ते इतर ट्रान्सजेंडरसाठी ते एक मोटिवेशन आहे की येस, आपण त्यांना जर चांगली संधी दिली तर ही लोक निश्चितच चांगल्या प्रकारचं काम जे आहे ते करू शकतील. हे आपल्याला त्यातून शिकायला मिळेल. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यातला